दिवाळीचा महिना होता आणि तारीख होती 19/10/2000. दैनिक लोकमतमध्ये मी एक बातमी टाकली होती आणि त्या बातमीचं हेड होतं, जुन्नर तालुक्यातील कृषी पदवीधरांनी एक संघ स्थापन केला होता. साधारण 7-8 मित्र एकत्र आले आणि त्यांनी या संघाची स्थापना केली. उद्देश एकच होता की कृषी पदवीधर झाल्यानंतर कुठं जॉब करण्याच्या ऐवजी आपल्या शेतामध्ये काम करायचं आणि छोटे मोठे व्यवसाय उभारायचे आणि त्यातून आपल्या शेती आणि मातीला नाव द्यायचं. त्यामध्ये एक नाव होतं श्रीराम गाढवे. मागच्या आठवड्यात श्रीराम गाढवेंचं निधन झालं. कृषीभूषण श्रीराम गाढवे, आपल्या जुन्नर तालुक्यातील आर्वी येथील त्यांचं गाव. खरं तर आज 10वा होता आणि 10व्याच्या निमित्ताने देशभरातील त्यांच्यावर प्रेम करणारी जनता किंवा त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झाले होते. श्रीराम गाढवेंचे अनेक पैलू त्यांनी यावेळी समजावून सांगितले. राजकारणातील, शेतीतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मंडळी या निमित्ताने जमा झाली. नारायणगाव कृषी मार्केटमध्ये उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटो पुरवठा करणारी बाजारपेठ म्हणून ओळख झाली ते तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्या काळात श्रीराम गाढवेंनी नारायणगावमध्ये टोमॅटो मार्केटची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. ते पवारसाहेबांनी त्यांना थेट दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवलं. देशभरातील सर्वात मोठी अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक समिती ही जी समिती असते तिचं अध्यक्षपद सुद्धा श्रीराम गाढवेंकडे होतं. नुकतंच त्यांचं निधन झालं आणि आपल्यातला, कृषीतला, शेतीला नाव मिळवून देणारा, शेती आणि मातीचं नातं जपणारा एक चांगला माणूस गेला अशी अनेकांनी भावना व्यक्त केली. आज देशभरातील सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे मित्र असतील, काही त्यांना गुरु मानत होते तर काही त्यांना सहकारी मानत होते. या सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि मग गेलेल्या माणसाची किंवा श्रीराम दादांची एक नवी ओळख समाजापुढे आली. नेमके कोण होते श्रीराम दादा, नेमकं काय होतं त्यांचं काम, ह्या सगळ्या मान्यवरांनी जी श्रद्धांजली वाहिली त्यातले काही निवडक क्षण आज आपण पाहणार आहोत माझ्यासोबत बाय माणूसमध्ये. नमस्कार, मी रायचंद्र शिंदे आणि आपण पाहताय बाय माणूस आणि पाहूयात या सगळ्या शोकसभेमध्ये नेमकं हे सगळे मान्यवर काय म्हणालेत. मला सुद्धा पुण्याला एखादा टेस्ट पेशंट हृदयविकाराचा किंवा कॅन्सरचा पाठवायचा असेल तर भीती वाटते की आपल्या परिसरातला एखादा पेशंटला चिठ्ठी लिहिताना माझ्या मनात 3दा प्रश्न असतो की या रुग्णाला पुण्यात गेल्यानंतर किती खर्च येणार, कारण लाखो रुपयाची बिल असतात. म्हणजे कधी कधी बऱ्याच असं होतं की 15 लाख रुपयाचा इन्शुरन्स आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला 3 दिवस ताप होता, तरी झाला नाही म्हणून मेडिकल हॉस्पिटलला गेलो आणि 3 दिवसात त्यांचं 2 दिवसात बिल झालं त्यांचं 1,18,000 रुपये आणि इन्शुरन्स कंपनीनं क्लेम नामंजूर केला. त्यांचं म्हणणं होतं की तपासण्याची गरजच नाही, तुम्ही डॉक्टर आहात म्हणून डॉक्टरने तपासणी केलं तपासा. अशा प्रकारची ही कामं काढतात. नंतर त्या कंपनीवर आम्ही क्लेम केला, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु क्लेम मंजूर झाला. म्हणून आपली आर्थिक सोयीची बचत आपल्या आरोग्यासाठी आपण केली पाहिजे. ही सगळी झाली तपासण्या. त्याच्यानंतर पुढच्या तपासण्या म्हणजे 2D इको कार्डिओग्राफी. EC झालं हृदयविकारात, जसं पोटाची आपण सोनोग्राफी करतो, काही लिव्हरचा किडनीचा प्रॉब्लेम ते पाहण्यासाठी, तसं हृदयाची सोनोग्राफी करतात 2D इको. त्याच्यात सुद्धा पंपिंग ऍक्शन बरोबर आहे की नाही ते कळतं. त्याच्यानंतर याच्या पुढची स्ट्रेस टेस्ट, त्याच्यानंतर पुढच्या आपल्या थॅलियम स्ट्रेस टेस्ट, अनेक प्रकारच्या तपासण्या आहेत. अमेरिकेत सिटाडेल नावाची सिटी आहे, तिथं 70% लोकांना CPRचं ट्रेनिंग दिले. जगात पुढे जर प्रवास करायचा असेल तर सगळे लोक सांगतात सिटाडेलला जा. तुम्हाला काही हार्ट झाला, कुठला आजार झाला तर तुम्हाला कोणी पण वाचलं, तिथं सर्वसामान्य माणूस पण वाचला. तिथं प्रत्येक बिल्डिंगमध्ये डिफिकल्ट आमची चांगली मैत्री होती. तुम्हाला सांगितलं असं वाटतं, ज्यावेळी वल्लभ शेट्टी यायचे त्यावेळी आवर्जून ते माझ्याकडे यायचे आणि वेगवेगळ्या विषयावर, शेती संबंधी, आरोग्यविषयक प्रश्नांवर नेहमी आमच्या चांगल्या चर्चा व्हायच्या. नंतरच्या काळात 1-2 वर्ष जरा संपर्क त्यांच्या आजारपणामुळे तुटला होता, ते पुण्यात ॲडमिट होते. परंतु हा एक चांगला मित्र आपल्या सगळ्यातून गेलेला आहे. विशेषतः इथं सगळे कृषी पदवीधर मंडळी आहेत, आपल्या तालुक्यातले सगळे मंडळ मंडळी आहेत. त्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा श्रीरामला श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत आणि इथं बोलण्याची संधी दिली म्हणून मी कुटुंबियांचा आणि त्यांच्या मित्रमंडळींचा सुद्धा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. भाऊच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर केवळ शेतकरीच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना भाऊंनी मदत केली. कुठलंही काम असो, गावामध्ये कुठलंही धार्मिक काम असो, सामाजिक काम असो, भाऊंचा अतिशय मोलाचा असा सहभाग आर्वी आणि पंचकृषी नव्हे आपला तालुका आणि संबंध देशभर भाऊंची खरंतर कीर्ती होती. खरंतर एक 6 महिन्यापूर्वी आदरणीय दादा गेल्याच्या नंतर जी हळहळ
महाराष्ट्रानं व्यक्त केली तीच हळहळ आमच्या खरखर पंचक्रोशीची या ठिकाणी आहे. भाऊंनी असंख्य अशा मुलांना शिक्षणासाठी मदत केली, नोकरीसाठी त्या ठिकाणी मदत केली. खरं तर या ठिकाणी असंख्य असा जनसमुदाय या ठिकाणी आहे. प्रथमतः आरबी ग्रामस्थांच्या वतीने एकच या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित केलेली जाईल, कारण भाऊंच्या अतिशय असे ज्येष्ठ गावातील मंडळी आहेत, मित्रपरिवार आहे, पण एक बाकीच्यांना त्या ठिकाणी वेळ मिळावा म्हणून आदरणीय रामभाऊ शेठ डोंगरे आरबी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी गावामध्ये खूप देवी होती. 5 माणसं जिथे एका जागी जमायची नाही, त्या ठिकाणी आम्ही असा निर्णय घेतला. मांजरवाडीला ग्रुप होतो, इकडं ग्रुप होतो, आपणही सामुदायिक लग्नाचा ग्रुप करू. आम्ही घेतला निर्णय. अरे म्हणजे इथं माणसाला दशक्रियाला वाढायला माणसं भेटती नाही ना, आपलं एवढा मोठा ग्रुप कसा करायचा. पण सुदैवाने आम्हाला 10-15 आपले गावातले चांगले एकनिष्ठ कार्यकर्ते होते, त्यातले बरेचसे कार्यकर्ते गेलेत. तर आम्ही तो ग्रुप चालू केला. ग्रुप एकदम चांगला यशस्वी केला आणि जवळजवळ 17 वर्ष दरवर्षी एक सामुदायिक विवाहाचा ग्रुप आम्ही अत्यंत शिस्तबद्ध असा करायचं. आणि प्रत्येक कामामध्ये भाऊला शिकून कोण मुलगा आला ना तर भाऊला मुलांची गोडी जास्त होती, तर त्याला धाडस द्यायचं आणि त्याला मार्ग द्यायचा, तू चाल. तर असं भाऊंनी काम केलं आहे. बरंच बोलण्यासारखं आहे. 35 वर्षाचा प्रवास आहे, पण या ठिकाणी बरीच मित्रमंडळी आलेली आहेत लांबून. त्यांना आपलं मत व्यक्त करायला संधी मिळाली पाहिजे. आणि मी माझे एवढे 2 शब्द संपवतो. मी शिल्पा हिंगवले, स्वतः आर्किटेक्ट आहे, तिला विनंती करतो की तिने भाऊविषयी या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करावा. आजचा जनसमुदाय बघताना खरं तर खूप भरून येत आहे आणि अशा राष्ट्रीय पातळीवरच्या मामाचे आम्ही भाचवंड किंवा भावंड आहोत आणि या वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या कुटुंबाचा एक भाग म्हणून खूपच अभिमान वाटायला लागलाय. सगळ्यांचा श्रीराम भाऊ आणि आमचा लाडका भाऊ मामा जो आमच्या पाठीशी कायम असणारच आहे असं म्हणताना जो काळाच्या पडद्याआड गेलाय आणि होत्याचं नव्हतं झालंय. मायेची खंबीर माणसं नेहमीच वाटतं की आपल्या पाठीशी असायलाच हवी. त्याप्रमाणे मामा आम्हाला खरं तर आम्हाला मरेपर्यंत हवा होता. आमच्या आजीच्या 10 मुलांपैकी हा भाऊ मामा 7 बहिणींच्या पाठीवर श्रीराम जन्माच्या दिवशी म्हणजे अगदी मुहूर्तावर जन्माला आला. हे 8वं फळ ज्याने आपल्या बहिणींना शेवटपर्यंत कायम साथ दिली, अफाट प्रेम दिलं आणि त्यांच्या अडीअडचणीच्या काळात तर नेहमीच वाहून घेतलं. अशा भाऊ मामाला लक्ष्मणासारखी साथ द्यायला आमच्या विजूमामाने विजयादशमीला जन्म घेतला, ज्याने अगदी खंबीरपणे त्याच्या सगळ्या गोष्टींना साथ दिली, बऱ्या वाईट प्रसंगामध्ये साथ दिली. दोघांनी मिळून ही बहिणींची जबाबदारी अर्थात आमच्या सगळ्या फॅमिलीची जबाबदारी आई वडिलांप्रमाणेच निभावली आहे. 8 मावशा, त्यांचे कुटुंब, आम्ही 25 भावंड, असे साधारण 50 ते 60 लोकांचं भारदस्त कुटुंबांच्या प्रेमळ शुभेच्छा मामाच्या पाठीवर होत्या आणि यशाची एक एक पायरी तो चढत होता. चंचल आणि वादळासारखा असणारा आमचा मामा, ज्याला शांत स्वभावाची लता मामी, जी नेहमी हसऱ्या चेहऱ्याने सगळ्यांचे स्वागत करते, ती मिळाली. मुंबईला शुभांगी मामी तर गावाला लता मामी, या दोघींनी आमचं आजोळ आणि आमच्या मावशांचं माहेर हे आज तोवर टिकून ठेवलंय, त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. अशा या कुटुंबातील एक प्रमुख म्हणजे आमचा श्रीराम मामा, त्याला आम्ही आमचा मामा, कोणी काका, भाऊ अशा प्रकारे संबोधत होतो. तो आज निघून गेला. ज्या प्रकारे त्याच्या संपर्कातील लोक आज येऊन भेटतायत तेव्हा कळलं की मामा खरंच आमचा होता का? नाही, तो ज्याला ज्याला भेटला त्यांचा सर्वांचा होता. प्रत्येक जण सांगतोय कशा कशा प्रकारे, छोट्या मोठ्या प्रकारे त्याने सर्वांना मदतच केली आहे. जेवणाच्या ताटावर उठूनही प्रत्येकाचं काम करताना त्याला जेवणापेक्षाही समाधान मिळायचं. त्याची ही समाजसेवा अत्युच्च पातळीचीच होती, कारण यात कुठेही काही मिळेल असा भाव किंवा स्वार्थही नव्हता. कोणाला तरी उपयोग होत आहे हे नेहमी त्याला समाधानाचं होतं. प्रत्येक जण शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर कसं उभं राहील आणि ती मुलगा असो, मुलगी असो, गरीब श्रीमंत कोणत्याही जातीचा असो, त्याच्यासाठी एकच धर्म म्हणजे शिक्षणासाठी मदत करणं आणि सर्वांसाठी त्याला पुढे नेणं. तो खूप दूरदृष्टीचा होता, जात्याच हुशार होता. त्यामुळे कोणाच्या प्रगतीत किंवा कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काय अडथळे येतात ते त्याला एरोप्लेनचा जसा व्ह्यू असतो ना तसं कळायचं आणि तो 24 ते 48 तास कसे होतील आणि त्या कामाचा सोल्युशन कसं निघेल
याच्या मागे असायचा. पण यात अडथळे मात्र एकच, जेवण आणि झोप. ते त्यांनी वेळेवर घेतलंच नाही. इथं अनेक दिग्गज पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, त्याच्या साक्षीनं मी सांगू शकते की मामाचे सर्व कार्य हे शेतकरी हा त्याचा केंद्रबिंदू मानून त्यांनी केलंय. त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द कधीच नव्हता. पैसे मिळवणं हा तर नव्हताच. त्याच्यासह किंवा आमच्यासह बरेच जण मामाच्या धडपडीला बघून म्हणायचे, मामा किती वेळेपणा, किती काम करतो, जेवण करत नाही, झोपत नाही, या कामातनं काय मिळणार आहे. पण तो हसून म्हणायचा, त्यासाठी मी करतच नाही, माझ्या आवडीचं काम मी करतोय, एवढंच तो म्हणायचा. आणि ताटातले दुसऱ्याला देऊन टाकण्याचा वेडेपणा फक्त आणि फक्त आमचा भाऊ मामाच करू शकला. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्याने अनेक उपक्रम केले, आपण आता सगळ्यांकडनं ऐकले. टोमॅटो ऑप्शन पद्धती असो, आठवडे बाजार असो, CSR फंडातनं, पतसंस्थेतनं गरीब शेतकऱ्यांना असलेली मदत, असे अनेक प्रोजेक्ट त्यांनी केले ज्याची माहिती खरं तर आम्हाला कुटुंबियांना नाही, पण जी आता आम्हाला मिळते. याची कुठलेही त्यांनी क्रेडिट स्वतःकडे घेतले नाही किंवा त्याची लॉयल्टी घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण साधं राहणं, उच्च विचार हे त्याचे कायम अंतर्भूत होते. म्हणायला होता शेतकरी, पण शेतकरी मामीनीच केली आमच्या. मग मामाने काय केलं तर मामाने शेतीमधले वेगवेगळे प्रयोग, जसे द्राक्ष परीक्षण, काळी परीक्षण, असे अनेक प्रशिक्षण त्यांनी केले. सेंद्रिय शेतीसाठी लागणारा भरपूर वेळ, पैसा स्वतः खर्च केला. कुटुंबियांमध्ये म्हणायला गेलं तर त्याच्या बाजूला जी मुलं वाढत होती त्याची छोटी, त्यांच्याकडे तर त्यांनी लक्ष दिलं, आमच्या भाजवंडांकडे लक्ष दिलं. त्याची मुलगीलाही त्यांनी मास्टर इन सोशल वेलफेअर यात शिक्षण दिलंय, जिने खेडी पाड्यामध्ये जाऊन काम केलंय. अंकिता, आमे, जावई संदेश हे IT क्षेत्रात व्यवस्थित स्थिर आहेत. त्यांचे जावई जे शेतीचाच वारसा घेऊन मामासोबत काम केलं, तेही आज आघाडीवर मुंबईत काम करतायत. देश पातळीवरती त्यांचं काम चालू आहे. मुलगा ओंकार आणि सून वैष्णवी आज जर्मनीला सस्टेनेबल एनर्जी मध्ये काम करतायत. पण मामाच्या सांगण्यानुसार काही दिवसांपूर्वी त्यांनी जर्मनीचं शिक्षण, जर्मन लँग्वेजचं शिक्षण आपल्या शाळेत देण्याचं चालू केलंय. ही शिकवण मिळते या सगळ्यातनं की आपण समाजाचा ज्या जन्म घेतलाय तिथं आपण काही ना काहीतरी करायला पाहिजे. आणि हे बाळकडू आता आपल्या सगळ्यांनाही मिळतंय. म्हणायला घर हे मामाचं फक्त विसाव्याचं ठिकाण होतं, पूर्ण वेळ कामाचं ऑफिसच होतं. प्रत्येक वयोगटाच्या सोबत तो छान जुळवूनही घ्यायचा. आमच्या सर्व भातवंडांची मुलं भाऊ मामाला भेटायला प्रचंड उत्सुक असायची. आज आम्ही 50-60ला आलेलो भातवंड आहोत, पण तेवढ्याच मायेने तो आम्हाला वेलकम करायचा. छोट्या गौरवाईला बोलायची इच्छा होती, त्याला वेळ मिळाला तर नक्की आपण बोलायला देऊ. त्याने लहान मुलांसाठी समर कॅम्प ठेवले होते, ज्यात तो लहान मुलांना इथून पूर्ण आपल्या आरवी गावातनं, शेतातनं समर कॅम्पच्या अंतर्गत फिरायला न्यायचा. वेगवेगळ्या झाडापाल्यांची माहिती सांगायचा. उसातून जर वाघ आला बाहेर तर काय करायचं, कसे काठी आपटायची, आपली उंची कशी वाढवायची ते सांगायचं. साप चावल्यास काय करावं, हे शहरातल्या मुलांसाठीचं शिक्षण त्यांनी इथं द्यायचं चालू केलं होतं. त्यामुळे आमची मुलं इथे यायला नेहमीच उत्सुक असायची. एकदा तर त्याने कडुनिंबाची पाने किती महत्वाची आहेत आणि शरीराला किती चांगली आहेत हे सांगून ती खायलाही लावली होती. मामा कामानिमित्त फिरताना सगळ्या गोतावळ्याच्या घरी आवर्जून जायचा. प्रत्येकाच्या कुटुंबातील सुख दुःख समजून घ्यायचा. त्यामुळे तो येणार म्हणजे आम्हाला एकदम देव घरी येणार असं वाटायचं. त्याच्या आवडीनुसार तो प्रत्येकाला काय करिअर करायचंय, त्याच्यासाठी काय अपग्रेडेशन हवं, त्याचा हट्ट तो प्रत्येकाकडे करायचा आणि त्याचा फॉलोअप घ्यायचा. आणि मग त्यानुसार त्या व्यक्तीला सेटल होताना बघताना त्याला कोण आनंद व्हायचा. सर्व भाचवंडांचे लग्न त्याच्यामुळेच जमलंय. काही लग्न तर त्यांनी त्याच्या स्वतःच्या घरी मांडव टाकून केलेली आहेत, काही एकत्र लग्न सोहळ्यात ओझरला केली आहेत. माझ्या लग्नात जेव्हा मी पहिली भाची त्याची, त्याला एवढा आनंद झाला की अख्खं पॉली हाऊस मधले गुलाब आणि जरबेरा त्याने आणून ट्रक मध्ये रात्रीचा सगळा मंडप सजवला होता. आणि हे सगळं बघितलं ना की असं वाटलं की अरे, सगळीकडे देव नाही पोहोचू शकत, पण आपली इच्छा किंवा आपले आनंद पूर्ण करायला देवाने हा दैवी जीन आमच्या फॅमिलीत पाठवला. शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये मामानी एवढी वाटचाल केली, त्याच प्रेरणेने त्याने हा काळा पहाडी दगडाचा वाडा पिढ्यानपिढे लक्षात राहील असा आमच्या सगळ्या फॅमिलीसाठी नव्हे तर आपल्या लोकसमुदायासाठी छत्र म्हणून निर्माण केला. सर्व पातळीवरील लोकांना एकत्र घेऊन शेतकी मावळ्यांची खरं तर त्यांनी ही संघटनाच उभी केली असं म्हणेन मी.
तळागाळातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन त्याने लगेच काम चालू केलं आणि त्यात त्याला मदतीला शिलेदार मामा होतेच, जसे की सुरेश मामा, बन्सी मामा, श्याम मामा, राहुल मामा, अशी जीवाला अनेक त्यांची नावही माझ्याकडे आता घेता येणार नाही तेवढी, अशी जीवाला देणारी माणसंही उभी केली. असा हा आमचा लाडका मामा, समाज उपयोगी माणूस आपल्यात राहिला नाही याचं खरंच खूप दुःख होतंय. काय श्रद्धांजली असेल आपल्या या मामाला. तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे कार्य केलं तर त्याच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचे ग्रुप निर्माण करून सेंद्रिय शेतीचा हट्ट करावा आणि भावी पिढी कशी आरोग्यवान होईल. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हृदयरोगाची जर काळजी आपण बघतोय 10 मध्ये 10 पेशंट होत असतील तर त्याचं कारण कदाचित केमिकल शेती असू शकतं का. त्यासाठी आपण सेंद्रिय शेतीकडे वळूया, हा हट्ट आपण धरूया. जमेल तेवढी मदत आपण सगळ्यांना करू. मंदिराबरोबर जर आपण शाळांचा जीर्णोद्धार करू शकलो तर मामाची जी शिकवण आहे ती प्रत्येकाला शिक्षण आणि पायावर उभं राहण्याचा अधिकार आहे तो आपण देऊया. एक छोटीशी कविता मला आठवली जी आम्ही शाळेत शिकलो होतो. मैं ढूंढता तुझे था कुंज और वन में, पर तू लगा हुआ था पतितों के संगठन में. तू आह बन किसी की मुझको पुकारता था, मैं तो तुझे बुलाता संगीत और भजन में. मंदिरामध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये आपण देवाला आळवतो, मला संकटातनं सोडव. पण कुठे असतो देव? हा तर आपल्या दीन पतित लोकांमध्ये, गरजू लोकांमध्ये फिरत असतो. आणि भाऊमामासारखे असंख्य देव आपल्यामध्ये फिरत आहेत, त्यांना आपण ओळखूया. आणि या अशा देवाने पाठवलेल्या समाजसेवेची पताका घेऊन कौतुक करणाऱ्यांसोबतच निंदकांना बरोबर घेऊन जाणारा आमचा भाऊमामा जसा होता तसा लोकसेवेच्या देणगीचे नेतृत्व करणारा मरावे परत कीर्तिरूपी उरावे अशा स्मरणात राहणाऱ्या अशा मामाला आम्ही नक्की वंदन करतो आणि त्यालाही श्रद्धांजली अर्पण करतो. जय श्रीराम. श्रद्धांजली अर्पण करण्याचा दुर्दैवी प्रसंग आपल्या सगळ्यांवर आलेला आहे. भाऊंचा परिचय आमचे पुतणे रघुनाथ शेठ लेंडेचे धाकटे बंधू भांतासाबाजी लेंडे ऍग्रिकल्चर कॉलेजला शिक्षण देत होते कोल्हापूरला आणि तेव्हापासून हा तरुण आमच्या परिचयात आला. आपल्या तालुक्यातल्या अनेक मुलांनी BSc ऍग्रीच्या पदव्या घेतल्या, बरेच जण अधिकारी पदावर गेले, काहींनी आपलं शेतीमध्ये करिअर करायचं ठरवलं. या सगळ्यांचे गुरु म्हटलं तर आपले अनिल तात्याने भाऊने तोच निर्णय घेतला की आपण शेती करू आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करू. चर्चा करून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना शरदचंद्र पवार साहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा अखिल भारतीय भाजीपाला संस्थेची स्थापना आणि जी वाटचाल आहे त्याचे सगळे अनुभव भाऊ आम्हाला कायम स्वरूपानं सांगायचं, त्याचे बारीक सारीक बारकावे. आणि बांधवासकडे येत असल्यामुळं आमचा लेंडे परिवार हा त्याला घरच्यासारखं वातावरण. पुढं चालून बाजार समितीमध्ये एका टर्मला भाऊला संधी मिळाली. रघुनाथ लेंडे त्यांच्या बरोबर होते. या तरुणांनी आपण टोमॅटोचा नारायणगावचा जो बाजार आहे त्या बाजारची संकल्पना मांडली आणि ती त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. आणि त्याचं देश पातळीवर लक्षवेधी अशा प्रकारचं स्वरूप आहे आपल्याला नाकारता येत नाही. भाऊला अगोदर आजार आला पॅरालिसिसचा. आम्ही सगळे भेटायला यायचं सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा भाऊ सावरला. डॉक्टर राऊत साहेबांनी आता आम्हाला थोडंसं घाबरवलं की थोडं काळजी घ्या, हायगाई करू नका, दुर्लक्ष करू नका म्हणून आरोग्याबाबत सांगितलं. ही वस्तुस्थिती खरी आहे. काहीतरी चुकीचे निर्णय झाले आणि भाऊंना जीव गमवावा लागला. हा रस्ता भाऊची शेती असल्यामुळं हे घर बांधताना भाऊने अनेक वेळा चर्चा केल्या. अवघे पर्यंत आला बाहेरच्या बाजूने लावलेला जो दगड आहे तो दगड चिऱ्यामधून काढायचा. मला बरेच वेळा भाऊ तिकडे घेऊन गेले. खूप सारीने आम्हाला त्यांचं लावलं. अचानकपणे भाऊची अशी बातमी आली, बांधास आली. ही सगळी मित्रमंडळी त्या ठिकाणी तिथं होताना आम्ही पाहिली. मी आयोजक आणि आर्मीच्या ग्रामस्थांना मित्रमंडळीला धन्यवाद देईन की लष्करी विधीमध्ये काही एवढं निवांतमध्ये इतक्या लोकांना व्यक्त होता आलं नसतं. शोक सभेचं आयोजन करून अनेकांना तुम्ही या भावना व्यक्त करण्याची संधी दिली. अनेक अधिकारी भाऊंच्या काळातले भाऊंचे काही सिनियर असतील ही सगळी मंडळी इथं जमलेली आपल्याला दिसतात. आमचा लेंडे परिवार रघुनाथ शेठ लेंडे, बंधू शेठ लेंडे, आमचे महादेव शेठ वाघ आणि पिंपळकेकरांच्या वतीनं
मी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. हरिओम तत्सत. नमस्कार सभी को, मेरा नमस्कार. मेरा नाम पुनीत सिंह थिंद है, पटियाला पंजाब से हूँ, कनाडा रहता हूँ अभी मैं. श्री राम जी के साथ तकरीबन मुझे 16-17 साल, उनका माफ़ करना मैं मराठी, क्योंकि इतने साल मैं श्री राम जी के साथ रहा हूँ, मराठी मैं समझ बड़ी अच्छी तरह से लेता हूँ. मुझे अभी बोलना उतना नहीं आया, लेकिन मैं उनसे पंजाबी में बात करता था, वो पंजाबी समझते थे, मैं मराठी समझता था. ये हमारा एक दिल का रिश्ता था. और मेरा ही नहीं, हज़ारों हमारे दोस्त हरियाणा, पंजाब, दिल्ली और कुछ साथी हमारे यूरोप और कनाडा में हैं. उनकी सभी की तरफ से मैं, समय का मैं शब्द नहीं है मेरे पास कि मैं कौन कौन सी यादें आपके साथ शेयर करूं. मेरे पिताजी के श्री राम जी बहुत अच्छे दोस्त थे. बड़ी पुरानी उनकी एक रिश्ता था. 2010 में मेरे पिताजी के देहांत के बाद, जब मैं ज़िंदगी के बहुत एक मुश्किल दौर में था, मैं परिवार की आज वो कंडीशन समझ सकता हूँ जो 2010 में मेरे साथ थी. उन्होंने पुणे 2012 में मुझे बुलाया. जैसे अभी संतोष जी ने बताया कि उन्होंने मुझे कहा कि मेरे पिताजी का नाम लेके कि थिंद साहब के जो सपने हैं उनको पूरा करने के लिए आप यहाँ आओ. मजाक में कई बार वो कहते थे, एक बार हम यहाँ नारायण गाँव में चाय पी रहे थे, मेरे नाम का उन्होंने मतलब समझाया. पुनीत है मेरा नाम, PUNEE लिखता हूँ मैं, पुनीत. मुझे कहते थे, पुनीत तेरे नाम में हमारे शहर का, पुणे का नाम है, तू हमारा है. ऐसे वो इमोशनल मुझे जोड़ते थे. मेरे लिए वो फादर फिगर थे, बड़े दोस्त, बड़े भाई. मैं उनसे जो जिद कर लेता था, कभी उन्होंने मुझे कोई चीज़ मना नहीं किया. हमारे पंजाबी में कहावत है, मरना सफल उन्हां दा लोगों जीण जिन्हां दियां यादां. मतलब कि मरना उन लोगों का सफल है जिनकी यादें सारी ज़िंदगी जीती रहें, जीवित रहें. और मुझे लगता है कि मुझसे ज़्यादा आप समझते हो उनकी वो सारे काम, उनके किसानों के लिए, शतकारी के लिए जितने भी उन्होंने काम किए. हाँ, जो चीज़ वो दिल्ली हमने देखा है कि जब वो दिल्ली जाते थे, जो चीज़ हमने उनको कहा, किसी मंत्री, किसी MP, किसी यूनियन मिनिस्टर, किसी IAS, किसी के साथ भी कोई काम होगा, उनमें एक अलग एनर्जी होती थी. हमें रास्ते से फ़ोन या एयरपोर्ट से फ़ोन कर देना, पुनीत यहाँ आ जाओ, इनसे मिलना है. हम उनसे मजाक में कहते थे, श्री राम जी 300 साल पहले जैसे पेशवा जी दिल्ली आते थे, आप में वो स्पिरिट है. और ये चीज़ मैंने कहा, आप वो स्पिरिट लेके आते हो कि बस ये काम करना है. जैसे 6-7 बार दिल्ली फतेह की है, मैंने कहा आप कोई ऐसा काम नहीं होता जो आप ठान के चले हो और वो नहीं हुआ. और ये उनका ऑरा, उनकी पर्सनैलिटी, उनकी जो एक ईमानदारी उनके काम में जो थी. छोटे छोटे बहुत काम हैं, कभी यहाँ से कांदा के ट्रक लेके जाना, कभी वहाँ मार्केट बनाना. मुझे उन्होंने जो सिखाया, मैं आज जो हूँ, मैं आज कनाडा में भी एग्रीकल्चर में कर रहा हूँ. मैं बड़े फ़ख्र से कहता हूँ, आज मैं जो हूँ, आई एम बिकॉज ऑफ श्री राम जी. मेरी ज़िंदगी उन्होंने बनाई है. और जिस दिन ये खबर हमें मिली, मेरे जैसे हजारों परिवार रोए हैं उस दिन. बहुत बहुत धन्यवाद. मंडळी उभी राहिलीच त्यांच्या छत्रछायेखाली, परंतु त्यांच्या छत्रछायेची व्याप्ती एवढी होती की देशातील हजारो तरुण त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. पणन व्यवस्थेतला तो एक दिशादर्शी मार्गदर्शक होता. पणन काय आहे हे खऱ्या अर्थाने त्या माणसाकडून शिकलं गेलं आणि त्या माणसाने पणनचं काम, कृषी व्यापाराचं काम फक्त तालुक्यापुरतं मर्यादित न ठेवता देशाच्या कानोकोपऱ्यात आणि आज विदेशापर्यंत जाऊन पोचलेलं आहे. पुनीत जी जो आज खड़े हैं, आज कनाडा में भी उसी तरीके से भाऊ का काम आगे लेके जा रहे हैं. पुनीत जी जैसे हजारों युवा इस देश में तैयार हुए हैं. मित्रांनो, भाऊ हा चुंबक होता. भाऊचा स्पर्श ज्याला झाला त्याचं सोनं झालं. 2015 साली सोनीपतच्या गावातून, हरियाणातला जिथं मराठ्यांची पेशवाई पानिपत झालं, त्या पानिपतला लागून सोनीपत शहर आहे. त्या सोनीपतच्या शेजारच्या एकाच्या छोट्याशा गावातले कंवल सिंग चौहान
बेबीकॉनच्या शेतीच्या माध्यमातून भाऊंच्या संपर्कामध्ये आले. 2011-12पासूनचं त्यांचं असलेलं कार्य हे इतकं अहोरात्रपणे चाललं. भाऊंबरोबर या ठिकाणी नारायणगावमध्ये 2 ते 3 वेळा आले 2018पर्यंत, आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन या देशाने पद्मश्री हा सर्वोच्च जो पुरस्कार आहे 3 क्रमांकाचा हा कंवलसिंग चव्हाणांना दिला. त्यांनाही भाऊंच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर ते या ठिकाणी आले. कंवलजी, मैं आपको विनती करूँगा आप आके यहाँ पे भाऊ को श्रद्धांजली. देशाचे पद्मश्री विजेते कंवलसिंग चव्हाण, शेतकऱ्यांचे नेते, बेबीकॉन सारख्या छोट्याशा पिकातून आज त्या भागाचा पूर्ण कायापालट केला, संकल्पना आणि भाऊंचे विचार पुढे घेऊन आज हरियाणा राज्यामध्ये काम करत आहेत. कंवल जी, मैं आपसे विनती करूंगा कि आप भी यहाँ पे आदरणीय श्री राम जी को श्रद्धांजलि अर्पित. 9 तारीख को पुनीत जी ने बताया कि श्री राम जी हमारे बीच नहीं रहे, बहुत दुख हुआ. हमारा साथ लंबा रहा. 2007 में एक कृषि के प्रोग्राम में हमारा परिचय हुआ और हम एक दूसरे के मित्र हो गए. वे हमारे खेती देखने हमारे घर पर जाते रहे और मैं लगातार यहाँ आता रहा. और जब भी दिल्ली आते थे पहले ही फ़ोन कर देते थे कि आपको इस प्रोग्राम में जाना है, ऐसे इनसे मिलना है. अभी भी दिसंबर तक के प्रोग्राम उन्होंने मुझे भेजे हुए थे कि आपको वहाँ जाना है, उस प्रोग्राम में जाना है. इस तरह का हमारा साथ रहा. कृषि कार्य को लेकर शरद पवार जी से मिलते थे, अधिकारियों से मिलते थे, किसानों की सोच रखते थे, किसानों की आमदनी कैसे बढ़े, इस विषय पर पूरे देश में काम करते थे. जब भी देश में कहीं जाना होता था तो परिचय बताते थे, आपको चेन्नई में जाना तो उससे मिलना है, आपको लखनऊ में जाना है तो आपसे मिलना है. इसी तरह से लखनऊ में जब गया तो श्री राम शरण वर्मा जी के यहाँ भी इन्होंने भेजा. बाद में राम शरण वर्मा को भी हमारे साथ पद्मश्री मिल गया था. तो इस तरह से पूरे देश में काम करते थे और दूसरों से भी किसानों के लिए काम करवाने की प्रेरणा दूसरे लोगों को भी देखते थे. हमारे बीच में आज नहीं रहे, हमारे बहुत दुख हुआ, परंतु सभी को जाना है, यादें बाकी रह जाती है. अब तो उनकी यादें सारा जीवन जब तक हम रहेंगे हम याद करते रहेंगे. इसी बीच में भगवान से प्रार्थना करता हूँ कि आपको अपने चरणों में स्थान दे और परिवार को इस दुख को सहन सकते की शक्ति सम्मान प्रदान करे. ओम शांती, ओम शांती. ठिकाणी आलेत. त्यांची पोस्टची फक्त एक ओळ होती की भाऊंनी हजारो मॉडेल उभे केले, पण एकाही मॉडेलला स्वतःचा अधिकार सांगितला नाही आणि स्वतःचं नाव लावलं नाही. मी नरेंद्रजी पवारांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी भाऊंना आदरांजली अर्पित करावी. सर्वप्रथम आदरणीय भाऊंना श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी पुणे, शेतकरी आठवडी बाजार परिवार आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेमध्ये काम करणारे सर्व तरुण युवक, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गट आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या माध्यमातून जे काम त्यांनी उभं केलेलं आहे ते आम्ही सदैव पुढे नेत राहू आणि तीच आम्ही त्यांना श्रद्धांजली देऊ अशी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. 2006-07ला खऱ्या अर्थानं शेतमालाची नियमनमुक्ती व्हावी या उद्देशानं मान्य पवारसाहेबांच्या पुढाकारातून मॉडेल ॲक्ट आपल्याला स्वीकारले राज्यभरामध्ये. मॉडेल ॲक्ट स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजार व्यवस्था उभ्या राहाव्यात किंवा शेतकऱ्यांना पर्यायी बाजार व्यवस्था उभ्या राहाव्यात. बाजार समिती व्यतिरिक्तही काही बाजारपेठा असणे आवश्यक आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत क्रांती होण्यास सुरुवात झाली आणि याच काळात साधारण 2008-09च्या टायमापासून अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाच्या माध्यमातून श्रीराम भाऊ या बाजार व्यवस्था कशा असाव्यात किंवा कशा पद्धतीने उभे करता याव्यात यासाठी काम करणं चालू केलं. आणि खरं तर ह्या सगळ्या व्यवस्था उभे करण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री काय काय असू शकते याचा संपूर्ण अभ्यास केला त्यांनी आणि त्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. ग्रामीण भागातील तरुण मुलं आमच्यासारखी त्या काळात शिक्षण घेतलेली आपापल्या पद्धतीनं काही ना काहीतरी ह्या क्षेत्रात काम करता येईल किंवा आपण आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देऊ आणि त्यांनाही चांगला मोबदला देऊ आणि नागरिकांना किंवा तरुण मुलांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल अशी आमची भूमिका असायची.
परंतु याला मॉडेल कसं असावं, यासाठी काय काय साधनं लागतील याचा अभ्यास श्रीराम भाऊंनी पूर्णपणे केला होता. 2010-11च्या काळात ज्यावेळेस वेगळ्या बाजारपेठा किंवा थेट ग्राहक विक्री व्यवस्था या पद्धतीच्या भूमिका पुढे यायला लागल्या, त्यावेळेस हे जरी विचारात असलं किंवा शासकीय पातळीवरती असलं तरी ते ग्राउंड लेवलला कशा प्रकारे उतरवता येईल, त्याची व्याप्ती कशी वाढवता येईल या माध्यमातून न्यूजपेपर असतील, भाऊ त्या क्षेत्रात काम करत होते, बरेचसे अधिकारी भाऊंचे मित्र होते, त्यामुळे शासनात काय चालायचं या गोष्टी त्यांना माहिती पडायच्या, मीडियामध्ये काय चाललं आणि कशा प्रकारे एखाद्या विषयाची जनजागृती होते किंवा कोणत्या विषयाचा कसा प्रसार होत होते त्यांना माहिती होतं. मी अभिमानाने सांगतो की 2010-11च्या काळात कृषी क्षेत्रातले असा एखादाही पेपर नव्हता की ज्या पेपरला रोज भाऊंचा लेख, त्यांचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर नसायचा. शहरातल्या सोसायट्यामध्ये असेल, नागरिकांच्या बरोबर सहभाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी असेल की ग्रामीण भागातील तरुण मुलं आपले गाडी टेम्पोत माल घेऊन कसा जातील आणि तिथं विक्री कशी करते, तिथं विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी कशा सोडवल्या जातील, यासाठी काय काय व्यवस्था लागतील. मग ते सोसायटीमध्ये परवानगी मिळण्याची असो, पोलिसांचा त्रास असो किंवा बाजार व्यवस्थेतले बाकीच्या घटकांचाही काही त्रास असायचा, कारण ग्रामीण भागातून मुलं घेऊन जायची, तिथं गेल्यानंतर तिथले जे लाभार्थी आहेत, मग ते भाजीवाले असतील, व्यापारी असतील, समित्या असतील, या माध्यमातून त्याला अडचणच होती. कारण आपल्याकडं बाजार समितीचा कायदा होता 1963 सालचा. या कायद्यातून फार सूट नव्हती, सर्वांनी आपला माल बाजार समितीतच न्यावा आणि तिथं विक्री करावा अशी भूमिका शासनाची होती. परंतु अशा प्रकारचे मुवमेंट खाली ग्रामीण भागात किंवा तरुण वर्गात एक चळवळ म्हणून आकार घेत होते आणि त्या चळवळीला कशा पद्धतीने मूर्तरूप द्यावं या उद्देशातून मग मीडियाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या शासकीय व्यवस्थांच्या माध्यमातून असो, ग्रामीण भागातील तरुण मुलं जास्तीत जास्त शहरापर्यंत जातील, तिथं आपला माल विकतील आणि त्यांना सुरक्षा असेल, त्यांना साधने असतील हे पुरवण्याचं काम भाऊंनी केलं. यालाच पुढच्या टप्प्यात जाऊन आम्ही 2014 साली शेतकरी आठवडी बाजार या संकल्पनेची स्थापना केली. या माध्यमातून एक मॉडेल आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकलो आणि वेगवेगळ्या भागातील शेतकरी असेल त्यांच्या उत्पादक कंपनीच्या माध्यमातून असून, त्यांच्या गटांच्या माध्यमातून असून आपापले एक मॉडेल उभे करून त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. आणि असंख्य शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी आठवडी बाजारासारख्या मॉडेलमध्ये काम करत आहेत. शहरामध्ये त्यांना हक्काची जागा मिळते. एक सुरुवातीच्या टप्प्यात चोरून काम करावं लागणारे आम्ही लोक आज एक मानाच्या ठिकाणी आम्ही तिथं उभं आहोत. शासकीय सगळे कायदे त्याप्रमाणे झालेले आहेत, त्यामुळे शहरात जागा मिळणे सोपं झालं आहे. खरं तर स्क्वेअर फुटावल्या जागा असतात, आम्हाला लोक म्हणायचे की इथल्या स्क्वेअर फुटाच्या जागा आहेत, लाखो रुपये किमतीत जागा आहे, तुम्हाला कोण उभं राहायला द्यायचं. परंतु एक चांगलं जागृती झाली, चांगले प्रशासकीय सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे आज 10,000 स्क्वेअर फूट, 20,000 स्क्वेअर फूट अशा जागा आम्हाला शहरामध्ये मिळत आहेत. आज पवारसाहेब जिथं बसतात यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयाच्या शेजारी, तर त्याही ठिकाणी त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला साधनं उपलब्ध करून दिली. उद्धव ठाकरेजी साहेबांनी आम्हाला बऱ्याचशा जागा उपलब्ध केल्या आणि राज्यभर हे जाळं चांगल्या प्रकारे पोचलं आहे. 2020 साली माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात या सगळ्या मॉडेलचं कौतुक केलं आणि देशभर अशा पद्धतीचे मॉडेल आपण उभे करावं, ज्यातून शेतकरी, ग्रामीण भागातील तरुण तरुणी यांना एक व्यासपीठ उभं होईल आणि एक चांगल्या बाजारपेठा तयार होतील, जेणेकरून शहरातला पैसा ग्रामीण भागात येईल आणि ग्रामीण भागात एक चांगलं सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक विचारांचा वारसा आपण तयार करू शकू. या माध्यमातून भाऊसुद्धा कायम काम करत राहिले. आम्ही त्यांचं अनुसरण करून अतिशय म्हणजे तंबाखू खायला सुद्धा 500 रुपये दंड अशा प्रकारच्या व्यवस्था उभी केली. ड्रेस कोड असतील किंवा सगळं चांगल्या वागणुकी असतील. खरं तर भाऊ स्वतःच एक चारित्र्यसंपन्न, धाडशी, पण त्याच्यापेक्षा कर्तृत्ववान आणि क्षमता असलेला माणूस होता. त्याच्यामुळं दिवसरात्र आपल्या क्षमतांच्या माध्यमातून कसं चांगल्या पद्धतीनं काम करता येईल यासाठी ते करत राहिले. त्यांचं शरीर यष्टी असेल किंवा त्यांची हिंमत असेल, पण या सगळ्याला एक चांगलं चारित्र्य त्यांच्याजवळ होतं, कार्यक्षमता होती. त्यामुळे कोणत्याही माणसाला जाऊन भिडायची, त्यांच्याकडून आपलं काम करून घ्यायची ही त्यांची तयारी असायची आणि पुढच्या माणसाने टाकलेला विश्वास ते कायम पार करायचे. एखाद्या शासकीय यंत्रणेने सांगितलं की हे काम उभं करायला आम्ही तुमच्याबरोबर आहोत, श्रीराम तुम्ही हे काम करा, तर भाऊ सगळ्या लोकांना घेऊन ते चांगल्या पद्धतीनं काम पूर्ण करत होते. हे खरं मला तिथं सांगणं आवश्यक आहे, कारण आम्ही ज्यावेळेस इथं यायचो, घरी यायचो, घराचं काम चालू होतं त्यावेळेस भाऊ जनरली शेतातच असायचे. म्हणजे शेतात असल्यानंतर इथल्या माणसांना त्याचा फार काय अनुभव येत नाही. परंतु आम्ही जसं संतोषजींनी सांगितलं की भाऊंच्या एक अर्ध्या पानाच्या कागदावरती आम्ही अखिल भारतीय उत्पादक संघाच्या पुणेभर, मुंबईभर भाजी विकत होतो, सोसायट्यांना अप्रोच करत होतो. पोलीस आले, तिथले स्थानिक कोणी आले तरी आम्ही ते कागद दाखवून आम्ही त्या माध्यमातून आम्हाला तिथे जागा मिळवून देत होतो. आज कदाचित सोपा काळ आहे, पण 15 वर्षापूर्वी तितका सहज काळ नव्हता. आम्ही सगळे बारीक होतो, गावाकडून गेलेले होतो. शिक्षण जरी असलं तरी फार धाडस नाही,
आपण करतोय ते काम चूक आहे का बरोबर आहे याच्याबद्दल माहिती नाही. शासकीय व्यवस्थेत ह्या कामाला फार काही तसं अधिकृतपणा नव्हता. अशा वेळेस एक सगळ्या मुलांना एक चांगला ज्याला आपण स्वर्गीय श्रीरामभाऊ गाडवे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व शोकाकुल. खरं तर संतोषजी यांनी भाऊंचं सर्व कार्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी बाकी कुठल्याही विषयावर न बोलता फक्त कृषी पदवीधर या संघटनेसाठी, म्हणजे आम्ही सगळेजण कृषी पदवीधर शिवनेरी कृषी पदवीधर संघटना, जुन्नर, आंबेगाव आणि खेड आणि शिरूर अशी एक संघटना सर्व कृषी पदवीधरांची भाऊंनी या ठिकाणी निर्माण केली होती. आम्ही सगळे अधिकारी त्यात आहोत, परंतु खरं तर भाऊंचं योगदान याच्यामध्ये फार मोठं आहे. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने सर्व कृषी पदवीधर एकत्र बोलवण्याचं काम भाऊ करतात आणि त्या ठिकाणी सगळे कृषी पदवीधर जे आताही या ठिकाणी काही IAS IPS आणि सगळे अधिकारी आहेत आणि अगदी ज्युनियर कृषी पदवीधरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंनी कृषी पदवीधरांसाठी फार काही केलं. मी असं म्हणेल की खरं तर तो एक कृषी पूर्ण तसं पाहायला गेलं तर भाऊ एक चळवळ होती, ती काही व्यक्ती नव्हती. त्यांनी नेहमीच जे काही आमचे कृषी पदवीधर आहेत त्यांच्यासाठी नोकरी हा विषय न ठेवता त्यांनी व्यवसायामध्ये कसं यावं याकरता संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा तोच ध्यास असायचा की येणारा कृषी पदवीधर हा नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये आला पाहिजे. भाऊंनी त्यांच्यासाठी खूप काही केलं. बरोबर कुठेही भारतामध्ये फिरत असताना त्यांनी ज्युनियर 2-3 कृषी पदवीधर आपल्यासोबत कायम ठेवले, कारण त्यांना पुढे जाऊन ती चळवळ पुढे न्यायची होती. त्यांच्या माध्यमातून त्यांना पुढे ती चळवळ चालवायची होती. त्याकरता त्यांनी त्यांच्यासोबत ते सगळी लोक, सगळी कृषी पदवीधर घेऊन फिरायला सुरुवात केली आणि त्यांना त्याच्यामध्ये पुढे आणलं. तसं पाहायला गेलं तर आज या तालुक्यामध्ये कृषी पदवीधरांनी जे काम केलेलं आहे ते सगळ्यात मी असं म्हणेल की अगदी तात्यांपासून सगळेजण या तालुक्यामध्ये मग जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, कृषीला पुढे नेण्याकरता जे काम त्यांनी केलंय ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यांच्या जाण्यानं ही जी काही पोकळी या ठिकाणी निर्माण झाली ती आमच्या पर्टिक्युलरली या कृषी पदवीधरांमध्ये ती कधी भरून न येणारी आहे. भाऊंना खरं तर या ठिकाणी आम्ही विनंती केली होती की आपलं घर तयार झालेलं आहे, येणारा जो आमचा स्नेह मेळावा असेल तो या ठिकाणी व्हायला हवा, आणि भाऊंनी त्याला तत्वतः मान्यताही दिली नव्हती, मान्यताही दिली होती, परंतु त्यांच्या जाण्यानं खरं तर तो एक कार्यक्रम आमचा अधुराच राहिला असं म्हणेल. आणि आता ही खरी तर धुरा यापुढे नेण्याचं काम संतोषजी, दोन्ही संतोषजी असेल, मंगेश असेल किंवा धनेश असेल किंवा इतर सर्व आहेत, ह्या सगळ्यांनी ती धुरा पुढे न्यावी आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांचं राहिलेलं कार्य जे आहे ते पूर्ण करण्याचं काम करावं. त्यांच्यासोबत आम्ही सगळी मंडळी आहोतच. आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर आम्ही कृषीमधलेच आहोत, शेतकरीच आहोत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. या तिन्ही तालुक्यामध्ये मी आश्वासन देतो की येणाऱ्या काळामध्ये कृषी पदवीधर हे कृषीमधलं, कृषी खात म्हणजे शेतीमध्ये अनेक प्रकारचे नवे प्रयोग करतील आणि आपल्या तालुक्यांना पुढे नेऊन किंवा शेतकऱ्यांना पुढे नेऊन त्यांना त्यांचं म्हणजे काय म्हणता येईल त्याला व्यापारीकरण नाही म्हणतात पण व्यावसायीकरण करण्याचं काम आम्ही नक्की करू. आणि या ठिकाणी मी भाऊंना शब्द देतो की येणारं त्यांचं राहिलेलं अर्धवट काम जे आहे ते आमची कृषी पदवीधर संघटना म्हणजे शिवनेरी कृषी पदवीधर संघटना ही नक्कीच या ठिकाणी पुढे नेऊन पूर्ण करेल. आणि जेव्हा जेव्हा भाऊ भेटतील किंवा फोन करतील, शेती, माती आणि शेतकऱ्याशिवाय त्याचं दुसरं बोलणंच नसायचं. खरं तर प्रसंग इतका वाईट आहे की भाऊ जर्मनीला जायचं, ओंकारकडे जायचं म्हणून रुटीन चेकअपसाठी पुण्याला गेले आणि अचानकपणाने अशा प्रकारची घटना घडणं निश्चितपणानं खूप दुःखदायक आहे. शेतीमध्ये टोमॅटो मार्केटची उभारणी करताना त्यांनी घेतलेले कष्ट संतोषजीने आपल्याला सांगितले. नुसतं टोमॅटो मार्केट उभं राहून चालणार नाही, तर शेतकऱ्यांना तिथे काय अडचणी येतात, त्याच्यावरती काय मात केली पाहिजे. मी बाजार समितीला संचालक झाल्यानंतर माऊली बाजार समितीच्या माध्यमातून तुम्ही काय केलं पाहिजे, बाजार समितीनं काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नाही, राज्यातील नाही तर देशातील शेतकऱ्यांसाठी भाऊंचं काम खरं तर आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. पुणेजी असतील किंवा हिमाचलहून आलेले त्यांचे सहकारी असतील. खरं तर सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आज आठवल्याशिवाय राहत नाही, बाबारे इथं मोठं पण सिद्ध व्हायला मरावं लागतं. आणि मला वाटतं भाऊंचं मोठे पण कदाचित काहींना माहीत असेल, पण आपल्या तालुक्याला माहीत व्हायला भाऊंना मरावं लागलं असं मला वाटतंय. इतकी मोठी माणसं पवारसाहेबांना भेटणं, पवारसाहेबांशी डायलॉग करणं इतकी सोपी गोष्ट नाही.
पण कोणताही प्रश्न चुटकीसरशी सोडवायचं काम भाऊ करायचे. मला आठवते कोरोनाच्या काळात त्यांची द्राक्ष होती वरच्या बाजूला आणि मी भाऊंना फोन केला, भाऊ असं असं काय करायला पाहिजे. मला म्हणले इकडे या. द्राक्ष चालू होती आणि पॅकेट एक कंटेनरमधून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत माल पाठवायचं काम भाऊ करायचे. माझ्याकडेही पेरू होतं, मलाही सांगितलं तुम्ही पण बॉक्समध्ये पॅक करून इकडं आणा, मी त्याच्याबरोबर देतो. म्हणजे अगदी लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत शेती मातीचं मार्गदर्शन करण्याचं भाऊंनी काम केलं. 4-5 दिवसापूर्वी इथे तयारी चालली होती तेव्हा येणं झालं. पाऊस चालू होता. मग डोंगरे साहेब आणि सगळे गावकरी बसले होते, संतोषजी पण होते. भाऊंनी केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या पुढं आहे, जगाच्या पुढं आहे. खरं तर ते काम कायम स्मरणात राहील आणि ते पुढं जाण्यासाठी गावकऱ्यांचा विषय होता. मी बाबू भाऊंशी बोललो, संतोष भाऊ आम्ही सगळे बोललो. भाऊंच्या निमित्तानं ती आठवण कायम राहावी म्हणून एखादा असं काहीतरी प्रोजेक्ट उभा राहावा. खरं तर काळेसाहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, आपण सगळी मंडळी आहात. तुम्ही भाऊंसोबतीनं शिक्षण घेतलं, ज्युनियर असाल सिनियर असाल मला माहीत नाही, पण त्या दिवशी संतोषजी म्हणाले की आम्ही सगळे ॲग्री पॉज भाऊंच्या स्मृती कायम राहण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा. वाचनालयाचा विषय आला, अकॅडमीचा विषय आला. मी बाबू भाऊंशी बोललो की आपण नारायणगावमध्ये असं काहीतरी उभं करावं जेणेकरून भाऊंचं नाव कायम राहील. आणि भाऊंचा सारा मोठा मित्रपरिवार आहे. मला माहिती आहे अनेकदा ज्यावेळेला काळेसाहेबांनी आपल्या शिवनेरीच्या पायथ्याला गावठी आंब्यावरती तो प्रयोग केला, तो आंबा जो त्यांनी लावला, भाऊंनी मला सुरेश मामा आम्हाला अनेकदा तिथे घेऊन जायचा प्रयत्न केला. म्हणजे शेती शेतकऱ्यासाठी आणि विशेषतः ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी काय करता येईल याच्यासाठी भाऊंनी खूप काम केलं. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे, त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत, मोठा अधिकारी झाले पाहिजे, यासाठी देखील भाऊंचं एक वेगळं स्वप्न असायचं. प्रत्येकाला भाऊ मार्गदर्शन करायचे. खरं तर ते मार्गदर्शन पुढं चालू राहावं यासाठी तुम्ही सगळ्या कृषी पदवीधरांनी इनिशिएटिव्ह घेऊन पुढे गेलं पाहिजे. कायम इनोव्हेटिव्ह करायचं, वेगळं काहीतरी करायचं. हे घर बांधलं, मला 2-3-4 वेळा मी आलो, म्हणले आपल्याला एक वेगळी संकल्पना, तालुका नुसता पर्यटन होऊन चालणार नाही. होमस्टेसाठी भाऊ म्हणायचे लोकांना इकडे अट्रॅक्ट करण्यासाठी होमस्टे आपल्याला करायचे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचं वेगळेपण असलेलं घर शहरातल्या लोकांना जे आकर्षित करेल अशा प्रकारचं काम आपल्याला माऊली करायचं. खूप संकल्पना भाऊंच्या होत्या. भाऊ राहिले नाही, पण संतोषजी तुमच्या सगळ्या ग्रुपला, मंगेशजी संतोषजी साहेब तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहेत. बाबू भाऊंची माझी काल चर्चा झाली, काहीतरी वेगळं एक चांगलं काम आपण भाऊंच्या जी सामाजिक जीवनाची सुरुवात असेल ती ह्या गाडवेमाळ्याच्या परिसरातून झाली. अनेक मित्र त्या काळामध्ये तारुण्यामध्ये जोडले गेले आणि त्या निमित्ताने खरं तर भाऊंचा त्या काळामध्ये आलेला संपर्क. मग ज्या वेळेस भाऊ भेटत गेले त्यावेळेस प्रत्येक वेळेस भाऊ वेगळ्या अर्थाने वेगळ्या माध्यमातून सातत्याने समोर आले. पण शेतीविषयी टॉमॅटोच्या मार्केटच्या आपल्या याच्या उदाहरणाबाबतीत भाऊंबरोबर काम करायचा योग आला, हे खरं तर आमचं भाग्य आहे. त्यावेळेस भाऊंनी अनेक वेळा आंदोलनासाठी सुद्धा जेव्हा बोलवलं तेव्हा नारायणगावमधून जायचं तिथं आणि भाऊ सांगतील त्या पद्धतीने तिथं बसून राहायचं असेल, आंदोलन करायचे असतील त्या माध्यमातून खरं तर भाऊंच्या माध्यमातून काम करायचे. त्याच्यानंतर मग सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक वेळा शेती संदर्भात शेतीच्या बाबतीत असेल भाऊंनी सातत्याने शाबासकीची थाप अनेक वेळा दिली आणि खरं तर ते माझं भाग्य म्हणायला पाहिजे की अशा व्यक्तिमत्वाची शाबासकीची थाप नेहमीच मला मिळत राहील. मग अनेक क्षेत्रामध्ये भाऊ कायम म्हणायचे एखाद्या माणसाला प्रेरित करायचं काय असतं, एखाद्या माणसाकडून चांगलं काम करून कसं घ्यायचं. मला वाटतं भाऊंकडे ती कला निश्चित स्वरूपात होती. सातत्याने म्हणायची की प्रत्येक क्षेत्रात काम करणारी व्यक्तिमत्व फार कमी आहे, त्यामध्ये तुझं एक नाव सातत्याने कायम असते आणि त्या बाबतीत मला नेहमीच भाऊंनी प्रत्येक गोष्टी आली. म्हणजे EMच्या द्रावणाच्या मला वाटतं मंगेश भास्करांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की आपल्याला नदीसाठी स्वच्छतेसाठी हा प्रयोग करायचा, मी भाऊंशी पण चर्चा केली. भाऊ म्हटले निश्चित स्वरूपात एक पाऊल पुढे घेऊन तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा प्रयोग राबवला आणि त्याच्यानंतर ही खरं तर सुरुवात झाली. खरं तर भाऊंविषयी अनेक वक्ते आहेत, अनेक जण बोलणारे आहेत, पण माऊलींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जिथं जिथं सांगाल, नारायणगाव असेल किंवा अजूनही कुठं असेल, आपण सगळी मंडळी भाऊंच्या स्मरणार्थ जी काही करणार आहोत, आम्ही सगळेजण आपल्याबरोबर असणार आहोत. मी पुन्हा एकदा भाऊंना आदरांजली व्यक्त करतो, थांबतो. अतिशय कल्पक, अतिशय हुशार, अतिशय अभ्यासू, प्रशासकीय प्रचंड ज्ञान असलेल्या माणसाने सांगितलं ही संस्था आपण कामासाठी वापरूया. म्हणजे केंद्राचा फंड आहे आणि त्या फंडाच्या मार्फत पाणी अडवा नाही जिरवा अशा प्रकारचा
कामं आपण याच्या माध्यमातून करू. त्याने ती सुरुवात केली आहे आणि गावांमध्ये ते काम त्याने राबवलं. कालांतराने भाऊचा जी कामाची पद्धत होती ती फार वेगळ्या पद्धतीने होती. जीव ओतून काम करणारा कार्यकर्ता होता. सामाजिक सेवेचं त्यांनी व्रत घेतलेलं होतं. त्यांनी सांगितलं मगाशी आपल्या तालुक्यातले जावई अतिरिक्त आयुक्त सईद साहेब त्यांनी जी संघटना बांधली त्याला ती आवड पहिलाच होती. भांडुदास लेंडे असतील, माझा मेवणा आणि चिखले असेल, ही मुलं त्या काळामध्ये BSc झाली, MSc झाली, नोकरीच्या निमित्तानं ती सगळी संघटित होत गेली. त्यांनी जीवापाड एकमेकाला जपण्याचा प्रयत्न केला आणि हा माणूस थांबणारा नव्हता. वल्लभशेठ बेनकेंच्या सानिध्यात आला आणि वल्लभशेठनी त्यांना शरद पवार साहेबांची ओळख करून दिली आणि खरं या हिऱ्याला घडवलं ते पवार साहेबांना. खरी प्रेरणा मिळाली, किती ताकद मिळाली, शक्ती मिळाली, पण राज्यामध्ये जाऊन काम करण्याची संधी मिळाली ती पवार साहेबांच्या प्रेरणेमुळं, पवार साहेबांच्या सहकार्यामुळं, त्यांच्या मदतीमुळं. आणि म्हणून अगदी पंजाबचा प्राजी इथं आलेत, पुनीत नावाचे ग्रस्त त्याला इथे भेटायला आलेत, याचे हरियाणाचे ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला ते इथं आलेत. एवढं मोठं त्यांनी स्वतःचं संघटनेच्या माध्यमात प्रेम आणि जिव्हाळा वाढवला. प्रचंड अशा प्रकारचं काम केलं भाऊनी. स्वतःची शेती तर सांभाळलीच, पण लोकांच्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत केली. त्यांनी मगाशी सांगितलं की त्या कंपन्या निर्माण केल्या, त्याचं फेडरेशन निर्माण केलं. हे आपल्या सर्वसामान्यांना माहीत नाही, आपण अननोन आहोत त्याबाबत. भाऊचं कार्य किती प्रचंड आहे. भाऊची भाची, मला वाटतं बबनराव वाघांची कन्या, जी आर्किटेक्ट आहे, अतिशय सुंदर तिनं भाषण करून आपल्या सगळ्यांना माहिती दिली. मी काही जास्त बोलणार नाही. मी एकच मागणी करीन, आपण सगळे म्हणजे प्रमुख लोक जमलेले आहोत. अतुलजी बेनके आहेत, चेअरमन शेरकर आहेत, माजी कलेक्टर काळे साहेब आहेत, आपण सगळेच आहोत. तालुक्यातील सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं असा ठराव करतो की भाऊला जर सन्मान द्यायचा असेल तो शिवनेरी पुरस्कार सन्मान देऊन त्याचं यथोचित स्वागत करावं, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ठिकाणी डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ सरांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी यानंतर वैकुंठवासी श्रीरामभाऊ गाढवे यांच्या दशकनिमित्त उपस्थित, या शोकसभेसाठी उपस्थित सर्व शोकाकुल मातांनो, बंधू आणि भगिनींनो, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चैनम क्लेदयन्तापो समारुदीता. खरं तर श्रीराम भाऊंचं अचानक आपल्यातून निघून जाणं, त्यांचा इहलोकीचा प्रवास संपून ते परलोकाकडे चाललेले आहेत. एक ॲग्रिकॉस म्हणून, कृषी पदवीधर म्हणून आमचे ते सहाध्यायी होते, मित्र होते. आणि कृषी महाविद्यालयात मी प्रवेश घेतल्यानंतर एक ब्रीदवाक्य होतं आमचं, अन्नम बहुकुर्वीत तत्प्रथम. पण श्रीराम भाऊंची कारकीर्द पाहिली तर त्यांनी आयुष्यभर जे अन्न वाढवायचं आहे, अन्नधान्य उत्पादन वाढवायचं आहे, त्याच्यामध्ये त्या कृषी मालाची, त्या अन्नाची किंमत कशी वाढेल, तर ती कृषी किंमत बहुकुर्वीत तदव्रतम असं व्रतस्थ जीवन श्रीराम भाऊंचं आम्हाला दिसतं. खरं तर त्याचा आम्हाला हेवाही वाटायचा. म्हणजे ज्यावेळी ते कोल्हापूरला ॲग्रिकल्चर कॉलेजला होते, BSc झाले, आणि आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये शिकत असताना ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा एक आमचा विषय होता. आणि पहिलं वाक्य असायचं की ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. मग श्रीराम भाऊंचं प्रत्यक्ष काम ज्यावेळी आम्ही पाहिलं तर हे खरोखर हा कृषी क्षेत्र आपल्या भारतीय व्यवस्थेचा कणा आहे किंवा नाही, ही जी द्विधावस्था होती त्याला श्रीराम भाऊने आपल्या कार्यातून उत्तर दिलं. खरं तर उल्लेख होतो कृषी धोरणांचा, तर अशी टीका केली जाते की काही नाही,
हे तज्ज्ञ मंडळी सगळे AC मध्ये बसतात आणि कृषी धोरणं निश्चित करतात. पण श्रीराम भाऊंचं जर पाहिलं तर ते शेतीमध्ये शेतातल्या बांधावर राहून त्यांनी जी काही धोरणं किंवा जे मॉडेल विकसित केले ते प्रत्यक्ष मातीत राहून केले आणि शेवटपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. आपण नेहमी ऐकतो की राष्ट्रपिता महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग आपल्याला माहीत आहेत, पण श्रीराम भाऊंचे शेतीचे प्रयोग इतके कल्पक आहेत की जे न देखे रवी ते देखे कवी अशा पद्धतीचे आहेत. मला माहिती आहे की इथे आपले अभिमन्यू काळे सर बसलेले आहेत. त्यांची आंब्याची बाग श्रीराम भाऊंच्याच सहकार्यातून प्रेरणेतून उभी राहिलेली आहे. आणि ज्यावेळी काळे साहेबांनी आम्हाला गोंदियाला असताना सांगितलं, म्हणे DK आपल्या बागेतला आंबा म्हणजे क्वालिटीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठी चर्चा होत असते आणि जपानमध्ये ह्या क्वालिटी कंट्रोलचे इतके कठोर नियम आहेत की त्यातून एखादा कृषी माल पास होणं किंवा त्याला सर्टिफिकेशन मिळणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण आदरणीय काळे साहेबांच्या आंब्याच्या बागेतला आंबा त्या क्वालिटी कंट्रोलमध्ये जपानमध्ये एका कृषी प्रदर्शनामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तिथे होते आणि त्यांनी ते पाहिलं की म्हणे आंबा हा कुठला आहे? ते म्हणे भारतातला आहे. भारतामध्ये कुठला आहे? म्हणे महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्रामध्ये कुठला आहे? म्हणजे पुणे जिल्ह्यातला आहे. पुणे जिल्ह्यातला कुठला आहे? म्हणे जुन्नर तालुक्यातला आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी जी बाग आहे तिथला आंबा आहे. आणि वैशिष्ट्य असं खरं पवारसाहेबांचं ते मोठेपण सुद्धा आहे की लगेच आदेश दिला आणि सांगितलं पुढच्या वेळी ज्यावेळी आपण जाऊ महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये त्यावेळी पहिली भेट ह्या बागेला जायचं आहे, ते पाहायचं आहे की हे मॉडेल कसं उभं केलेलं आहे. मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेबांनी काळेसाहेबांच्या आंब्याच्या बागेला भेट द्यावी. याच्यामध्ये श्रीराम भाऊंचं मॉडेल किती उच्च दर्जाचं होतं याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. असे अनेक मॉडेल आहेत. म्हणजे आपण पणन विपणनमध्ये बद्दल बोलतो आणि इतके आयोग झाले, तितक्या समित्या झालेल्या आहेत, पण तरी शेती हा किफायतशीर किंवा परवडणारा विषय नाही. याच्याबद्दल भाऊंच्या मॉडेलनी जी उत्तरं दिलेली आहेत ती खऱ्या अर्थाने त्याला चिरकाल टिकणारे आहेत असं आपण मानायला हवं. आणि मला वाटतं श्रीराम भाऊंच्या या संपूर्ण कार्यकालामध्ये जीवनकालामध्ये त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, स्फूर्ती दिलेली, प्रेरणा दिलेली आहे, ते सर्व आम्ही कृषी पदवीधर, त्यांचे मित्र, त्यांचे ॲग्रिकॉज बंधू म्हणून नक्कीच पुढे नेऊ. आणि जो उल्लेख झाला त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये काय करता येईल आणि श्रीराम भाऊंची ही चिरंतन स्मृती कशी जतन करता येईल त्यामध्ये आम्ही आमचं योगदान नक्की देऊ. खरं तर जी शिवनेरी कृषी पदवीधर जी संघटनाबद्दल सईद पाटील साहेबांनी उल्लेख केला, मी माझ्या पोस्टिंग सगळ्या विदर्भात झाल्या. SP गोंदिया, SP बुलढाणा, SP यवतमाळ, त्याच्यात SDPO कामठी. मला कधी ह्या मिटिंगला दिवाळीमध्ये पाडवाला बैठक असते, कधी येता आलं नाही किंवा येण्याची संधी मिळाली नाही. पण हे सुद्धा वैशिष्ट्य आहे की मिटिंग झाल्यानंतर त्यांचा फोन येणार, अहो DK तुम्ही मिटिंगला आले नाही, मिटिंगमध्ये असं ठरलं, काही नवीन आपण असं करणार आहे. हे जे नेटवर्किंग होतं ते खरोखर आमचं आयुष्य समृद्ध करणारं आहे. आणि म्हणून आम्ही जे काही आहोत, आमचे ॲग्रिकॉज बंधू जे काही घडलेले आहेत ते श्रीराम भाऊंसारख्या एका जवळच्या मित्राकडून मिळालेली ती एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा असते असं निश्चितपणे मला म्हणता येईल. जेव्हा जेव्हा माझ्या पोस्टिंग व्हायच्या, प्रमोशन व्हायचं, तर आदराने त्यांची विचारपूस व्हायची. आत्ता अलीकडे जो शिवनेरी ट्रेकर्समार्फत आपण जो प्रोग्राम दरवर्षी शिवजयंतीच्या अगोदर आयोजित करतो त्याच्यामध्ये सुद्धा ते असायचे. म्हणजे शेतीकारण असो, राजकारण असो, अर्थकारण असो, श्रीराम भाऊ पुढे नाहीत असं नाही, प्रत्येक ठिकाणी ते असायचे. आणि म्हणून त्यांनी जे आपल्याला त्यांच्या कृतार्थ आणि यथार्थ जीवनातून जो संदेश दिलेला आहे तो पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. उल्लेख झाल्याप्रमाणे गावात, राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं जे कर्तृत्व आपण उमलताना पाहिलेलं आहे, फुलताना पाहिलेलं आहे, ते सगळ्यांनी ध्यानात ठेवून त्यांना खरोखर श्रद्धांजली अर्पण करताना त्यांचा जो विचार आहे, त्यांचा जो संकल्प आहे
तो अधिक शक्तीने अधिक जोमदारपणे कसा पुढे नेता येईल हा निश्चितपणे आपण विचार करूयात. त्यामध्ये आपल्या सगळ्या ॲग्रिकॉल बंधूंचं योगदान निश्चितपणे मोठं राहील अशी ग्वाही या निमित्तानं देतो. मी माझ्या पाटील भुजबळ परिवाराच्या वतीनं, आमच्या सर्व ॲग्रिकॉल्स बंधूंच्या वतीनं श्रीराम भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली आपण थांबतो. ओम शांती. आहेत मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वतीने आणि आपल्या वतीने भाऊंना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करावी. खरं तर आता खूप उशीर झाला आहे आणि सगळी मान्यवर मंडळी बोलायची आहेत. फक्त उल्लेख यासाठी करणं गरजेचं आहे याच्यासाठी की तपशील खूप आपल्यासमोर आलेला आहे की श्रीराम भाऊंनी काय काय केलं. श्रीराम भाऊंचे आमचे संबंध खूप आधीपासून, पण पवारसाहेबांच्या बरोबर त्यांचं काम सुरू झाल्यावर चव्हाण सेंटरला आल्यावर एकदाही असं झालं नाही की साहेबांना भेटल्यानंतर श्रीराम भाऊ माझ्याकडे येऊन तास 2 तास थांबले नाहीत. आणि ते काम करत असताना आज नरेंद्र बोलला, इथे योगेश बोलले, ही सगळी मंडळी त्याच्याशी जोडून घेण्याचं आणि त्यांना घडवण्याचं काम माझ्या डोळ्यासमोर झालेलं पाहायला सुदैवाने मला मिळालं. सुदैवाने पुढच्या काळात त्यांची मुलगी आणि माझी मुलगी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये एकाच वर्गामध्ये शिकत होती, त्यामुळे तो संबंध अधिक दृढ झाला, घरापर्यंत आला आणि दोन्ही घरं आमची जवळजवळ एकच होऊन गेली. अशा पद्धतीचं झाला. फक्त इथे जो उल्लेख झाला तोच मला इथं पुन्हा एकदा याच्यासाठी करायचं की कामाचे तपशील खूप सांगता येतील, पण पवारसाहेबांमधलं आपले भाऊ श्रीराम भाऊमधलं एक साम्य मला असं दिसतं जे मला इथं नमूद करायला पाहिजे की कामं खूप करायची पण कॉपीराईट कुठेच ठेवायचं नाही. कुठल्याही कामावर त्यांचा कॉपीराईट नाही. ते यावं, कोणी उचलावं, आपापल्या पद्धतीने पुढं न्यावं, त्याला सतत मदत करायची. आणि दृष्टी इतकी व्यापक, देशभर आपण आत्ता आलेली लोक आपण ऐकतो आहोत, तर याला एक उत्तम मनामध्ये अतिशय उदारपणा लागतो, लोकांविषयी खरंखुरं प्रेम लागतं आणि ज्ञानाला मोकळा हात लागतो. जिथपर्यंत पोहोचेल, जसा पोहोचेल तिथपर्यंत पोहोचवायचा. आणि त्याच्याचबरोबर एक धाडस आणि धडाडी पण लागते. अतिशय स्वप्न पाहणारा माणूस, पण ज्याला वास्तवाचा आधार असेल तर तो काय करू शकतो. म्हणजे 60 वर्षाचं उन्हपुरं आयुष्य केवळ मिळालं आणि त्याच्यामध्ये एवढं घडवू शकतो माणूस. मला असं वाटतं की आपल्याला राऊत सरांनी सांगितलेल्या तब्येतीच्या काळजी आपण घेऊच, पण एवढे वर्ष जगून करायचं आहे काय हे श्रीराम भाऊंकडनं शिकलं पाहिजे. कारण बरेच वर्ष जगलं तरी नंतर ठेवून काहीतरी जायचं आहे, ते काय ठेवायचं आहे. त्या अर्थाने कुठल्याही मोठ्या पदावर नसलेला माणूस किती माणसं जोडू शकतो याचं एक उदाहरण झालं. आपण सगळे त्यांची स्मृती जतन करणारे काही गोष्ट करणार आहात. मी म्हणाल ते आपण जरूर करा. आता पाटीलसाहेब बोलले, बाकी बोलले, मौली बोलले, सगळे बोलले, करा ते. पण एक जिवंत स्मारक म्हणजे त्यांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या देशाच्या शेतीमध्ये उत्तम काय चाललं ही माणसं वर्षातून 2-3 दिवस कुठेतरी एकत्र जमवण्याचा एक जर उपक्रम आपण सुरू केला तर मी संतोषला जरूर विनंती करेल का तो उपक्रम, आणि तो इथे पण होईल, प्रसंगी पंजाबमध्ये पण होईल, प्रसंगी बाहेरही होईल, तो जर झाला तर खऱ्या अर्थाने भाऊंचं ते एक जिवंत स्मारक होईल. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी इतकाच त्याच्यातून बोध घ्यावा की एक अतिशय उत्तम माणूस आपल्यामध्ये राहिला तर तो समाजाचा झाला, कुटुंबाचा झाला, शेतीचा झाला, नेत्यांचा झाला, पण त्यामुळे तो स्वतःचा नाही होऊ शकला. स्वतःच्या तब्येतीची खरोखर अतिशय हेळसांड झाली, आमच्या डोळ्यासमोर झाली. सांगून ऐकलं नाही. प्रत्येक वेळेला तो सांगायचा. आत्तासुद्धा परवा जाताना अक्षदाला म्हटले, मी आत्ता 3 दिवस जातो आतमध्ये, बाहेर येतो, 5व्या दिवशी कुठल्या तरी लग्नाला जायचं आहे, तर आपल्याला जायचं आहे. हे धाडं जे येतं जगण्याकडे पाहण्याचं, मृत्यूची भीती त्या माणसाला कधीच नव्हती. आपलं नेतृत्व कोणी हिसकावून घेईल याची भीती नव्हती, कारण त्या माणसामध्ये प्रेम दाटून दाटून भरलेलं होतं. जे ओव्हरफ्लो झालं ते आपण, मला वाटतं तो प्रवाह आपण अखंडित ठेवावा, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली. शेती हा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. 70% शेतकरी अवलंबून आहे. ती खरी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त काम भाऊने जे केलं ते शेतीला भाऊन घेतलं. BSc ॲग्री तो झाला, उच्च शिक्षित झाला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये शेती क्षेत्राशी काम केलं, शेतीशी निगडीत काम केलं. माझ्याकडे सहकार मंत्री सुभाषराव काळे यांचे आणि भाऊंचे वडील सखाराम गाढवे यांचे जवळचे संबंध होते आणि त्यांनी त्यांना पंचायत समितीचं पहिलं बिनविरोध संचालक म्हणून, सदस्य म्हणून निवडून आणलं
आणि मुंबईला पण त्यांचा व्यवसाय होता गोदीमध्ये. त्यांचे जे भावाचे संबंध होते आणि पुंडलिकशेठ नथुजी खांडगे, आदरणीय पुंडलिकशेठ खांडगे यांनी या तरुणाला दादासाहेब काळेंकडे आणलं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना संधी द्या अशी विनंती केली. आणि मग या तरुणाला दादासाहेब काळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संधी दिली आणि माझ्याबरोबर श्रीराम भाऊनी संचालक म्हणून काम केलं. परंतु ते राजकारण सोडून तालुक्यामध्ये शेती क्षेत्रात आणि देश पातळीवर शेती क्षेत्रात चांगलं काम केलं. अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचा तो अध्यक्ष म्हणून काम केलं आणि तालुक्यामध्ये आज जुन्नर आंबेगाव तालुका जो आपल्या शेती क्षेत्रात पुणे जिल्ह्यात मोठा आणि आधुनिकीकरणाकडे गेलेला दिसतो, त्याच्यामध्ये भाऊ सारख्याचं योगदान मोठे आहे. संतोष साहने असतील, मंगेश भास्कर असतील, सह्याद्री आज तिथे फार्मा प्रोड्युसर कंपनीमध्ये तो मोठा काम करतो. आणि आदरणीय कृषीरत्न असतील तर ते मेहर असतील, गुलाबशेठ नेरकर असतील, अभिमन्यू काळे साहेब त्याचं निधन अकाली झालं, मुलांना चांगलं शिकवलं, ते अभिमानाची बाब आहे. मागच्या महिन्यातच त्याचा भाऊचा मला फोन आला आणि ती नेदरलँडची मंडळी मार्केटमध्ये भेटायला आली होती. आणि मग मी बाहेर होतो, मुंबईला होतो आणि मग आमचे उपसचिव गोंगडे साहेबांना सारंगशेठ गोलपला सांगितलं की तिथे त्यांची भेट घ्या. एक वेगवेगळ्या देशातल्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञांना तो तिथे मार्केटमध्ये आणायचा आणि त्याची भेट द्यायचा आणि संशोधन करायचा. तालुक्यापेक्षा त्यांनी देश पातळीवर फार मोठं काम, चांगलं काम केलं. खऱ्या अर्थाने शेती क्षेत्राला त्यांनी वाहून घेतलं. शेती क्षेत्राला वाहून घेतला ना खऱ्या अर्थानं हा एरिया हा अचानक गेला. राऊत साहेबांचं खरं त्यांचं काम मोठं आहे. आमचं योग मिळाला, जरा बाहेर होतो की सरपंच तुमच्यावर त्यांचं चांगलं काम केलं आणि काळजी कशी घेतली पाहिजे आपल्या तब्येतीची याच्यासाठी सुद्धा त्यांनी मोठं लेक्चर दिलं. प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घ्या. समाजाला तुमच्या प्रथमतः कुटुंबाला आणि समाजाला तुमच्यासारख्यांची गरज आहे अशी भावना व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक शेती क्षेत्राचे मान्यवर उभे उपस्थित आहेत. गावच्या समाजासाठी सुद्धा सोसायटीमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं. परंतु गावात राजकारणात तालुक्यात लक्ष नाही दिलं, देश पातळीवर चांगलं काम केलं. असो मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं कृषी उत्पन्न स्वर्गीय श्रीरामभाऊ गाढवे यांना श्रद्धांच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, खऱ्या अर्थानं श्रीभाऊंना मी लहानपणापासून त्या ठिकाणी पाहिले. स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील, यांच्याबरोबरीनं काम करत असताना मी एक निस्वार्थी माणूस कोण पाहिला असेल तर तो भाईंच्या रूपामध्ये त्या ठिकाणी पाहिलं. खरं तर सोपान शेठ गेल्यानंतर विघ्नर सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी ज्या वेळेला माझ्यावर पडली त्यावेळेला खऱ्या अर्थानं भाऊचा आणि माझा जवळून त्या ठिकाणी संबंध आला आणि एक वडीलकीच्या नात्याने माझ्यासारख्याला जे जे काही सल्ले देता येईल, जे जे काय अभ्यास देता येईल, जो जो काय करायला सांगता येईल ते करायचा भाऊंनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मीही तो सांगितलेला भाऊंनी शब्द असेल, अभ्यास असेल, त्याची मला आठवतं की या परिसरामध्ये जैविक शेती झाली पाहिजे आणि त्याचा माल मार्केटमध्ये चांगल्या रेटने विकला गेला पाहिजे, हा सातत्याने भाऊंचा अट्टास असायचा. आज जर बघितलं तर जी परिस्थिती आपल्या या परिसरामध्ये वरोड जी आलेली आहे, केमिकलचे असलेली शेती आणि त्याच्यातून आपल्या असलेल्या आरोग्य, याची चुणूक भाऊंना खरं तर 10 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी लागली होती. ऊस सुद्धा हा जैविक पद्धतीने पिकवला गेला पाहिजे आणि आपल्या भारतात ऊस पिकतो, महाराष्ट्रात पिकतो, पुणे जिल्ह्यात पिकतो, जुन्नरमध्ये पिकतो, त्यापेक्षा भाऊ मला म्हणायचे का आपण इस्रायलला जाऊ आणि इस्रायलला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ऊस पिकवला जातो. त्याचबरोबर ब्राझीलला चांगल्या ऊस पिकवला जातो, तर त्याचा दौरा आपण खरं तर या ठिकाणी केला पाहिजे. अशा अनेक खरं तर भाऊंच्या आठवणी या निमित्तानं या ठिकाणी जागा होतात. वेळ झालेला आहे. खरं तर त्यांचे शेरकर परिवाराचे असलेले ऋणबंध आणि भाऊंची आठवण विघ्नर परिवारामध्ये कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहिल्याशिवाय राहणार नाही. आज विघ्नर परिवारात आमचे सर्व सहकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे.
मी वेगनर परिवाराचे सर्व संचालक उत्पादक सभासद, माझं शेतकरी परिवार आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज देशामध्ये पणनमध्ये एक वेगळं कार्य दिसतं आहे. मी तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांना या ठिकाणी विनंती करेल की आपण या ठिकाणी आदरणीय भाऊंना आदरांजली अर्पित करावी. भाऊचं एवढं काम आहे चांगलं, त्यांनी भरपूर लोकांना हे केलं, सगळी समस्या याच्यासाठी जमलेलं आहे. तर भाऊंच्या जर त्यांना आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं असेल तर त्यांचा एक पुतळा टोमॅटो मार्केट आहे आपलं नारायणगाव, तर त्या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना माझी विनंती असेल की आपण त्याला सर्वांनी हे करावं. उपस्थित शोकाकुल बंधू भगिनी, भाऊंच्या कार्याबद्दल अनेक वक्त्यांनी तर माहिती, आपल्या तालुक्यातलेच नाही, जिल्ह्यातले नाही, महाराष्ट्रातले नाही, तर देशभरातले शेतीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त केली, ज्यांना ज्यांना भाऊनी मदत केली, अशा अनेक मान्यवरांनी तर भावना व्यक्त केली. उशीर भरपूर झालेला आहे, पण एक आवर्जून मला सांगायचं की शेतकऱ्यांबरोबर व्यापारी असेल, राजकीय नेते असतील, नर्सरीवाले असतील, खत औषधवाले असतील, शेतीला उपयुक्त असणारे जे जे अवजार असतील किंवा ज्या ज्या गोष्टी असतील, अशा प्रत्येक क्षेत्रातला माणूस मला इथे दिसतो. कृषी पर्यटनमधला पण माणूस आहे. आणि अनेक सामाजिक संस्थेतले अधिकारी पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. भाऊंचं कार्य खूप उत्तुंग आहे. एवढ्या छोट्या कालावधीमध्ये प्रत्येकाला ती भावना व्यक्त करता येईल असं नाही, पण त्यांनी जे केलेलं योगदान आहे हे व्यर्थ जाणार नाही, याच्याकरता तालुक्यातले प्रत्येक पक्षाचे असतील किंवा प्रत्येक शेतीशील लीडर असतील, यांच्यावर आम्ही चर्चा करून भाऊच्या स्मरणार्थ निश्चित प्रकारे काहीतरी उभं करू. भाऊ हे गाडवे परिवार हे आमच्या बेनके परिवाराचा नातेवाईक संबंध असलेला परिवार आहे. भाऊने म्हणजे माझे आणि त्यांचे जे संबंध आले, मी एकदा त्याच्यावर दिल्लीला पण गेलो होतो एका कामानिमित्त. त्याचबरोबर आम्ही आत्ता रिसेंटली एका प्रोजेक्टवर सुद्धा काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये भाऊची इन्व्हॉल्वमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. आपल्या तालुक्यातले अनेक ॲग्रिकल्चरिस्ट त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत, पण आता भाऊ आमच्यात राहिला नाही, पण तरीसुद्धा त्याचं ते कार्य जिवंत ठेवण्यासाठी तो प्रोजेक्ट संतोष तांडे आणि आम्ही सर्वजण मिळून ते पुढे नेणार आहेत की जेणेकरून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तो अधिक लाभदायी ठरेल. आणि त्याची ही चर्चा बेनके साहेबांबरोबर कायम तशा प्रकारची व्हायची. भाऊ गेला, मी मागच्या आठवड्यात एक 3-4 दिवसापूर्वी मुंबईला जेव्हा होतो, मी साहेबांना पण ते सांगितलं, म्हणजे पवार साहेबांना, की असं झालं. मग त्यांनी पण भाऊचं जे काही कार्य आहे, महाराष्ट्रातला एक शेतकरी दिल्लीला येऊन देशाच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जे इनपुट्स देतो, म्हणजे ऑन फील्डवरचा शेतकरी, हे माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं असं साहेबांनी तिथं उद्गार काढले. म्हणून भाऊचं कार्य खूप मोठं होतं. या बंगल्याच्या पुढं अशी आपली बैठक होईल असं कोणालाही कधी कल्पना नव्हती. सईद साहेबांनी सांगितलं की या बंगल्याच्या समोरच्या ॲग्रिकॉसचा मेळावा घ्यायचा आणि असा मेळावा भाऊ गेल्याने कळावा, हे अत्यंत वेदनादायी आणि दुःखद गोष्ट आहे. मी आधीचं काही बोलणार नाही, पण माझे जे काही भावना आहेत मी त्या कागदावर पण लिहून दिले आहेत, ते QR कोडवर पण मी ऑनलाईन सबमिट करायलाच. मी आमच्या बेनके परिवाराच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाऊंच्या प्रती भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. पदवीधर संघटना किंवा शाश्वत फाउंडेशन किंवा डिसेंट फाउंडेशन यांच्या माध्यमातून जे उपक्रम घेतले जाणार आहेत त्याची माहिती 1 मिनिटामध्ये देण्यासाठी मी आदरणीय मंगेशजी भास्कर आणि जितेंद्रजी बिडवे यांना विनंती करतो. अंतःकरणाने जमलेले सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, मित्रांनो, आम्हाला मार्गदर्शन करणारा आमचा सर्वांचा मोठा भाऊ गेला आहे आणि हा जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातल्या कृषी पदवीधरांसाठी मोठा धक्का आहे की आपण हे जे काही आत्ता 1 तासभर जे काही भावना व्यक्त केल्या प्रत्येकाने, त्यातून तुमच्या लक्षात आलं आहे. आता ही जी काही प्रेरणा आहे, पणन क्षेत्रामध्ये काम करणारी जी काही मंडळी आहेत, महाराष्ट्रातली असतील, भारतातली असतील, या मंडळींना भाऊच्या कामातून प्रेरणा मिळावी आणि हे काम सातत्यानं सर्वांच्या डोळ्यासमोर राहावं, यासाठी काहीतरी म्हणजे पुरस्कार दिला जावा त्याच्या नावाने, अशी इच्छा इथं
आमच्या तांबोळी ताई असतील, त्यांनी पहिली अंत्यविधीच्या दिवशी मला व्यक्त केली की असं होतं, किती मोठी मोठी काम करणारी माणसं असतात, परंतु मग काळाच्या ओघात त्यांची नावं सुद्धा घेतली जात नाही किंवा त्यांचं काम विसरलं जातं. तर इथं हे काम इतरांना प्रेरणा देण्यासाठी सतत समजलं पाहिजे, त्यासाठी एक पुरस्कार जाहीर व्हावा अशी पहिली त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर कृषीभूषण मुरलीधर गुंजाळ यांनी मगाशी मला एक चिठ्ठी दिली आणि त्यातही त्यांनी तीच इच्छा व्यक्त केली. आणि आमचं ज्यांच्याशी काही चर्चा नव्हती झाली असे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक गणपतराव फुलोडे साहेब यांनीही तीच इच्छा व्यक्त केली, लक्षात घ्या. त्यामुळं भाऊच्या स्मृती प्रित्यर्थ स्मरणार्थ एक श्रीराम गाडवे कृषी पणन पुरस्कार महाराष्ट्राच्या स्तरावर हा योग्य व्यक्तीला का ज्या पद्धतीने भाऊनी काम केलं की खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं हित होण्यासाठी कृषी पणन, म्हणजे कृषी पणन करून करोडपती होणारी माणसं आपल्याला माहिती आहे नाही का, एक्सपोर्ट करतात, हे करतात, ते करतात, परंतु शेतकऱ्याच्या बाजूनं कृषी पणन करणारा जर कुणी असेल आणि तो आपल्याला योग्य वाटला तर त्याला रोख स्वरूपात रक्कम आणि मानपत्र देऊन त्याला पुरस्कार देण्यात येईल. यामध्ये शिवनेर कृषी प्रतिष्ठान, शाश्वत फार्मिंग फाउंडेशन, त्यानंतर डिसेंट फाउंडेशन, डेक्कन व्हॅली आणि गाडवे कुटुंबीय हे सहभागी होतील. या उपक्रमामध्ये इतर काही संस्थांना जरी सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी व्हावं. जो विचार दत्ताजींनी मांडला की काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे, काही विचार मंथन झालं पाहिजे आणि ते बाहेरच्या राज्यात होईल का नाही माहीत नाही, परंतु एक दिवस ठरवून जुन्नरमध्ये तरी नक्की झालं पाहिजे आणि त्यासाठी तोच दिवस आपण पुरस्काराचा ठरू शकतो अशी ही एवढीच म्हणजे या पुरस्कार ची घोषणा म्हणजे देण्यात येईल ही आपल्या सर्वांच्या वतीने मी करतो. आणि मी सर्वांना याबद्दल विचारले, माझे ज्येष्ठ सहकारी ज्युनियर्स, तर त्यांना मी विचारलेलं आहे, कन्सेंट घेतलेला आहे आणि या उपर ज्यांना याच्यात सहभागी व्हायचं आहे त्या मंडळींना बसून आपण हा कार्यक्रम बाळासाहेब साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थित करू. सार्थक ज्यांनी केलं ते आपले सर्वांचे लाडके श्रीराम भाऊ हे आपल्याला खरं तर सोडून गेलेले आहे. दुःख फार मोठं आहे. भाऊ हा शब्द जर आपण उलटा वाचला तर उभा, आणि हा भाऊ हा जुन्नर तालुक्यातील नव्हे तर देशभरातल्या अनेक तरुण शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा असलेला हा भाऊ आज आपल्यामध्ये नाही. ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे. खरं तर मंगेश अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे गेली 25 वर्ष आम्हाला भाऊंचा सहवास लाभला आणि भाऊंच्या या सगळ्या चळवळीमध्ये आम्ही भाऊंच्या सोबत होतो. खरं तर एक प्रसंग फक्त मी या ठिकाणी सांगणार, अनेक प्रसंग आहेत भाऊंबद्दलचे सांगण्याजोगे, परंतु एक प्रसंग मी या ठिकाणी सांगू इच्छितो. एकदा खरं तर भाऊंची दिल्लीमध्ये ताज हॉटेलला कृषीच्या सेक्रेटरी राधासिंग यांच्यासोबत मिटिंग होती आणि त्या मिटिंगला खरं तर भाऊंबरोबर संतोषजी साने होते, मलाही भाऊंनी बरोबर नेलं होतं. संतोषजी तर त्या ॲडवायझरी कमिटीवर होते, परंतु मी कुठल्याही कमिटीवर नसताना सुद्धा भाऊ मला त्या ठिकाणी घेऊन गेले होते. आणि आम्ही जे गेलो होतो अनेक बाकीचे भाजीपाला उत्पादक संघाचे संचालक असतील, बाकीचे डायरेक्टर असतील, ते सगळे मोठमोठ्या गाड्यांमधून त्या ठिकाणी येत होते, परंतु आम्ही तिघेजण रिक्षाने त्या ठिकाणी ताज हॉटेलला गेलो होतो. भाऊला म्हटलं, भाऊ आपण थोडीशी रिक्षा मागच उभं करून पायी जाऊ. भाऊ म्हटलं, अरे हे तर आपलं मोठेपण आहे. खरं तर भाऊ लय मोकळ्या मनाचा आणि खूप मोठ्या विचाराचा होता. भाऊ नेहमी म्हणायचे, स्वतःसाठी जगलो ना तर तो माणूस श्रीमंत होतो, परंतु समाजासाठी जो जगतो ना तो माणूस मोठा होतो. हे भाऊचं वाक्य आजही माझ्या ध्यानात आहे. म्हणून आणि ह्याच विचाराने खरं तर आम्ही तरुण मंडळी तालुक्यामध्ये काम करत आहोत. सेंद्रिय शेतीची चळवळसुद्धा भाऊनी खूप मोठ्या प्रमाणात राबवली आणि त्याचंच एक स्मरण म्हणून डिसेंट फाउंडेशन असेल, पदवीधर संघटना असेल, संतोषजी असतील, आमचे मंगेश अण्णा असतील, या सगळ्या आमच्या कृषीवाल्यांच्या मदतीने खरं तर जुन्नर तालुक्यातल्या भाऊ 61व्या वर्षी भाऊंचं या ठिकाणी निधन झालं. तालुक्यातल्या 61 गरजू शेतकऱ्यांना आपण बायोगॅसचे युनिट त्या ठिकाणी देणार आहोत आणि 61 शेतकऱ्यांना 10 ड्रम थेरी जी शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय, ते 61 शेतकऱ्यांना ते 10 ड्रम थेरीचे युनिट
भाऊच्या स्मरणार्थ आपण त्या ठिकाणी त्या 61 शेतकऱ्यांना देणार आहोत. असं या ठिकाणी भाऊंना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असो मी माझ्या बिडवई परिवाराच्या वतीनं डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं श्री लेण्याद्री गणपती आदरांजली मानेकरता या ठिकाणी सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. श्रीराम गाढवे कृषी पदवीधर आणि कृषी पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या मागे न जाणारा विचार त्यांनी माझ्यापुढं मांडला आणि म्हणाला, ताते आपल्याला काहीतरी शेतीच्या आणि शेतकऱ्यांविषयी काहीतरी कामकाज करायला पाहिजे. मी भाऊला म्हटलं की शेतीमध्ये असंख्य प्रश्न आहेत, उत्पादनाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि मार्केटिंग म्हणजे ज्याला पणन म्हणतो त्याचा फार मोठा प्रश्न आहे. तर त्याचं बोलण्यात आलं की बाकीचं सगळं आपण बाजूला ठेवू, पण पणनच्या विषयी जर आपल्याला काही काम करता आलं तर आपल्याला निश्चितपणे त्याचा उपयोग होईल आणि आपण त्या दृष्टिकोनातनं त्याच्यात प्रयत्न लागू. म्हणून त्यावेळेला 94-95 साली त्यावेळेचं पनीर बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर B.D. पवार होते आणि B.D. पवारांच्या माध्यमातून या शेतकरी चळवळीची खऱ्या अर्थाने सुरुवात करत असताना श्रीराम भाऊंनी त्याच्यामध्ये बारकाव्याने लक्ष घातलं आणि अभ्यास करायला सुरुवात केली. नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो येतच नव्हती. हे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन व्यापारी खरेदी करत होते. त्यामुळे माझ्या शेतावरच्या माझ्या टोमॅटोला काय बाजार मिळाला ना हे व्यापारी कळूच देत नव्हते आणि मला सांगायचे, तुम्हाला सगळ्यात जास्ती बाजार दिलाय, तुम्ही सांगू नका, बाकीच्या जास्ती मागतील मग तुम्हालाही कमी बाजार द्यावा लागेल. अशा पद्धतीच्या खेळ्या व्यापारी करत होते आणि भाऊच्या ते लक्षात आलं. भाऊ मला म्हणाले काय करायला पाहिजे. म्हटलं असतील त्यांचेही विशेष आभार आणि अनेकांनी बाबांसोबत आपल्या आठवणी अनुभव आणि त्यांच्या सहवासातील प्रसंग आमच्यासोबत आज शेअर केले. त्यांच्या रूपी आज आम्हाला एक सुंदर रूप बाबांचं बघायला मिळालं. त्यामुळे सगळ्यांनी इथे तुम्ही मोलात वेळ काढून इथे उपस्थित राहिला, त्यामुळं पूर्ण गाढवे कुटुंबियांच्या वतीने व बाबांच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने मी सगळ्यांचा ऋणी आहे. सर्वांना जय शिवराय. जुन्नर तालुक्याचं कृषीभूषण आदरणीय श्रीराम भाऊ गाढवे यांची आज शोकसभा होती. खरं तर अनेक राजकीय मोठमोठ्या पक्षांचे अनेक नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी भावना व्यक्त करता आल्या नाही. ठीक आहे, आयोजकांना तरी पण धन्यवाद. परंतु या ठिकाणी भाऊंच्या वास्तूसमोर खरं तर मी याला अयोध्या समजल. भाऊंनी ही जी वास्तू उभी केली होती खरं तर अयोध्यासारखं या ठिकाणी उभी केली, त्याच्यात गोकुळ नांदत होतं, परंतु त्यातला रामच राहिला नाही. ही फार मोठी उणीव जुन्नर तालुक्याला नेहमीच भासत राहील. ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांचा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला त्यावेळेस सगळ्यात पहिलं फोन करून अभिनंदन करणारे आमचे भाऊ होते. सामान्य शेतकऱ्याला पण त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करणारे श्रीराम भाऊ. आज खरं तर मगाशी माऊलीने जो उल्लेख केला की गेल्यानंतर त्यांचं या ठिकाणी मोल संबंध काय जुन्नर तालुक्याला, अशी त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली. पत्रकार साहेब, आजपर्यंत अनेक लोकांना शिवनेर भूषण पुरस्कार मिळाले. श्रीराम भाऊंच्या हाती त्यांना एकदा पण जुन्नर तालुक्याचा सर्वोच्च समजला जाणारा शिवनेर भूषण पुरस्कार मिळाला नाही, याची आम्हाला सगळ्यांना खंत आहे. परंतु या निमित्तानं माझी विनंती आहे आदरणीय तालुक्याचे आमदार की त्यांनी मरणोत्तर भाऊंना त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान केला जावा, ही आमच्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि ज्या श्रीराम भाऊंनी नारायणगावच्या टोमॅटो उपबाजार समितीसाठी शेतकरी टू ग्राहक जे प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थानं नारायणगावचं टोमॅटो मार्केट त्या ठिकाणी उभं राहिलं. आज नवीन जे झालेलं टोमॅटो मार्केट आहे त्यांना श्रीराम भाऊंचं तुम्ही नाव दिलं पाहिजे, ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे. आदरणीय सभापती साहेब असतील, संचालक असतील, यांनी तो सगळा मिळून निर्णय घ्यावा. कारण मगाशी जसा उल्लेख झाला, अनेकांच्या याच्यातून उल्लेख झाला की श्रीराम भाऊंचं नाव चिरंतर जर ठेवायचं असेल, सचिन भाऊने आमच्या सचिन शेळकेने उल्लेख केला की तिथं एक पुतळा उभा केला जावा. परंतु आता जे नवीन मार्केट उभं झाले त्या ठिकाणी श्रीराम भाऊंचं त्या मार्केटला नाव दिलं जावं, ही आमची सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे, शेतकऱ्यांची भावना आहे. या भावनेचा आपण सगळ्यांनी आदर करावा, ही माझी या निमित्ताने विनंती आहे. श्रीराम भाऊंना
तमाम जुन्नर तालुक्याच्या शेतकरी बांधवांच्या वतीने, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या वतीने, सामान्य शेतकऱ्यांच्या वतीने, शेतकरी संघटनेच्या वतीने, सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने या अशा मोठ्या व्यक्तिमत्वास, विनम्र व्यक्तिमत्वास, कारण ते आमचे आधारवड होते, अशा व्यक्तिमत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. ओम शांती.